मित्रांनो, आज आपण चंद्रावर पोहोचलो, एआय विकसित केलं, मोठमोठ्या कंपन्या आणि साम्राज्य उभी केली. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला माणूस आणि त्याचं वागणं हे आज सुद्धा मोठं कोडं आहे. एकाच ऑफिसमध्ये काम करणारे लोक वेगळं का वागतात? एखादी संस्था यशस्वी होते आणि दुसरी मात्र कोसळते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मशीनकडे नाहीयेत. आपल्या मानववंशाच्या इतिहासात दडलेली आहेत. पण हे फक्त मॅनेजमेंट किंवा एम्प्लॉईजसाठी नव्हे, तर इव्हन विद्यार्थी, गृहिणी या सगळ्यांसाठी सुद्धा यात बरंच काही दडलेलं आहे. आणि आपले जे गेस्ट आहेत त्यांच्याबरोबरचा आपला संवाद ही तुमची स्वतःकडे आणि तुमच्या कामाकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकणार आहे असं मला वाटतं. आज आपल्याकडे आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत, ज्याने यंत्रांच्या विश्वातून प्रवासाला सुरुवात केली आणि आता माणसांच्या मनाचं आणि समूहाच्या वर्तणुकीचं शास्त्र उलगडतोय. त्याचं नाव आहे मुकुंद भोकरकर. मुकुंदाने 30 वर्षांहून अधिक काळ एबीबी आणि जीई सारख्या जागतिक कंपन्यांमध्ये इंजिनिअरिंग आणि ऑपरेशन्सच्या धुरा सांभाळल्या आहेत. इंजिनियर म्हणून सुरू झालेला त्याचा प्रवास हा साईट मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर, सीओओ अशी एकाहून एक पदं भूषवत आज तो एक यशस्वी बिझनेस अँथ्रोपॉलॉजिस्ट अँड कॅटलिस्ट म्हणून अनेक कंपन्यांना ह्युमन ॲसेट्स ऑप्टिमायझेशनचं सेवा देत त्यांचे बिझनेस हे भरभराटीला आणतोय. त्याने आजवर कित्येक सेमिनार्स कंडक्ट केलेत आणि समाजासाठी तळमळ असलेला एक प्रयोगशील व्यक्ती म्हणून मी त्याला ओळखते. मुकुंदा, कुतूहल विथ स्वातीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. मुकुंदा, गप्पांना सुरुवात करण्याच्या पूर्वी ना मला तुझ्याकडून आधी नीट समजून घ्यायचंय की अँथ्रोपॉलॉजी हे नेमकं काय आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे, मॅनेजमेंट कन्सल्टिंग मध्ये हे कसं आलं, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुझ्यासारख्या एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशन्स सांभाळणाऱ्या माणसाला या विषयात पडावंसं कसं वाटलं, म्हणजे याचं कुतूहल तुला कसं वाटलं? प्रश्न तसा नमस्कार. प्रश्न तसा बराच एनकम्पासिंग असल्यामुळे हम्म, हम्म. शाब्दिक अर्थापासून सुरुवात करू म्हणजे थोडक्यात आवरता येईल. अँथ्रोपॉलॉजी हा शब्द अँथ्रोपोस वरून आला. हम्म. अँथ्रोपोस म्हणजे माणूस, मानवजात यांचा अभ्यास व्यवस्थितपणे, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ ह्युमन्स अँड ह्युमॅनिटी इज अँथ्रोपॉलॉजी. ह्युमन्स म्हणजे माणूस, मानव आणि मानवजात. तर मानव म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आवरल्या जातात, मोजल्या जातात. तर त्यात आपण साध्या पद्धतीने सांगितलं तर एक अणू घेतला, परमाणू घेतला तर ते ॲटॉमिक स्केल होतं, क्वांटम स्केल होतं, आणि खूप सगळं घेतलं तर क्लासिकल मेकॅनिक्स सारखं होतं. त्याचं ऍप्लिकेशन इथे घेतलं तर एक माणूस घेतला तर सायकोलॉजी होत, आणि अनेक माणसांचा समूह घेतला, रहिवाशी घेतले किंवा एखादे गावकरी घेतले, एक शहर घेतलं तर त्याला सोशिओलॉजी म्हणतात. सो सायकोलॉजी ते सोशिओलॉजी हे हम्म. संपूर्णपणे अँथ्रोपॉलॉजीच्या दायऱ्यात पडतं. अच्छा. आणि म्हणून अँथ्रोपॉलॉजी किंवा मानवशास्त्र ह्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. एक ते पुष्कळ ठिकाणी मुरलेलं आहे. दोन, पुढच्या प्रश्नांकडे जाऊ तसं आपल्याला कळेल की असं कुठलंही क्षेत्र नाही हम्म. ज्यावर याचा प्रभाव नाही. दोन गोष्टी आधीपासून सांगितलेल्या बरा की मानवशास्त्र आणि मानव नृवंशशास्त्र यामध्ये गल्लत होता कामा नये. मानवशास्त्र इज अबाउट ह्युमन्स, ह्युमॅनिटी, आणि मानव नृवंशशास्त्र हे मानवशास्त्राचाच भाग असतं. त्याला आपण एथनॉलॉजी म्हणतो. एथनिक जी अभ्यास करण्याची पद्धती आहे, हम्म. इथोस, एथनिक्स, एथनिसिटी, समूह, जात, विशिष्ट समूह, विशिष्ट जाती जमाती, ते एथनॉलॉजीमध्ये पडतं. ते मानव नृवंशशास्त्र. तर ह्या सगळ्या बाबतींना आवरून समाविष्ट करून आपण जे शास्त्र शिकतो त्याचं नाव आहे अँथ्रोपॉलॉजी. ओके. सो असं म्हणायला हरकत नाही की अँथ्रोपॉलॉजी, तू डायरेक्ट पहिल्या प्रश्नावरच उडी मारली की मॅनेजमेंट, हम्म. तर मी असं म्हणेन की मॅनेजमेंटची संकल्पना औद्योगिक क्रांतीपासून सुरू झाली असं समजलो आपण, तर औद्योगिक क्रांतीला 150 वर्ष झाली अंदाजे. हो. तर मला असं वाटतं की मॅनेजमेंटमध्ये अँथ्रोपॉलॉजीला यायला 150 वर्ष उशीर झाला असं म्हणेन. ओके. हम्म, हम्म, हम्म. उशीर आणि आली तुला असं तुला म्हणता येईल. स्वतःला ह्याचं हे खूप राय दुरुस्त आहे. आणखी हम्म, बरोबर आहे. मग ह्याचा तुला स्वतःला ह्याच्यामध्ये अभ्यास करावासा का वाटला? तुझ्या फील्डची ती रिक्वायरमेंट होती का काय? तर मी असं म्हणेन की मुंडे मुंडे मती,
जितकी डोकी तितकी दिशा, आणि प्रत्येक लोक वेगळ्या दिशेला जात असतं, आपापल्या विशिष्ट दिशेला जात असतं. युनिकनेस, व्यक्ती विशिष्टपणा जो जन्माला येतो तो या मतीमुळे येतो. प्रत्येक व्यक्तीची मती युनिक असते, आणि जर का ती मती त्या व्यक्तीनं ओळखली तो अनन्य भाव तयार होतो की असा माणूस दुसरीकडे कोणीच नाही. माझ्या बाबतीत असं घडलं की 10वी नंतर मी 11 वर्ष एका मंदिरात पार्ट टाइम पुजारी म्हणून पण काम केलं. अच्छा. आता देवळात जाताना पूजा करायची, दर्शनार्थी आलेल्या भक्तांना अटेंड करायचं, नैवेद्य, प्रसाद, फूल, त्यांचा तो जे काही असतात देवाला ते आणतात, त्यांच्या घरून जे काही नारळ आणतात, कोणी काहीतरी बनवून आणतात, खाद्यपदार्थ जिन्नस देवाला देतात, काही लोक देवाला वस्त्र देतात. ही देवाणघेवाण असते. काही लोक पुष्कळ दुरून नवस करून येतात, साकडं घालतात, काही लोक परदेशातून येतात. 11 वर्षात मी पुष्कळ प्रकारची लोक बघितली. त्यात बरीचशी लोक मंदिरात जायचं म्हणून येतात, बरीचशी लोक देवाला गारणं म्हणून येतात, देवापुढे कुरकुर असते, देवापुढे आर्ज असतो त्यांचा. हे बघता बघता मी तिथे फक्त जायचो काहीतरी आधार मिळेल ज्यामुळे शिक्षण होईल आपलं. 10वी नंतर दोन पैसे जमले देवाची सेवा करून, मंदिरात सेवा देऊन, हा एक निव्वळ हेतू होता. पण मला नाही कळलं की सेवा देताना मी जे डिप्लोमा करत होतो इंजिनिअरिंगचा, तो डिप्लोमा 3 वर्षानंतर पूर्ण होणार आहे, पण पहिल्या 2च वर्षात मी माणसाचं, लोकांचं, देवळात येणाऱ्या भक्तांचं आणि म्हणून समाजाचं निरीक्षण करू लागलो. त्याची जाण मला तेव्हा नाही झाली. ओके. कारण की असं म्हणता येईल ना की आपलं शिक्षण महत्वाचं आहे, त्यामुळे आपण जास्ती ब्लाइंडर्स लावून अशी जगत असतो की मी माझं शिक्षण, मी माझं होमवर्क, मी माझे शिक्षण, माझी मार्क, माझं करिअर असतं. पण त्या समांतर आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये रुजवत असतो, अजाणता नकळत, ज्याला इनडायरेक्टली टेसिट म्हणतात. टेसिट लर्निंग होत असतं, टेसिट ऍब्झॉर्प्शन होत असतं. तर हे जे टेसिट लर्निंग आणि ऍब्झॉर्प्शन माझ्यामध्ये झालं, ते वयाच्या 16व्या वर्षापासून लोकांचं निरीक्षण करणं हे माझ्यामध्ये हळूहळू उतरत गेलं. डिप्लोमा झालं, त्यानंतर डिग्री झालं. 7-8 वर्षानंतर जेव्हा मी इंडस्ट्री, औद्योगिक क्षेत्रात बाहेर पडलो, तेव्हा मला हे माहित नव्हतं की मी लोकांना मागच्या 7-8 वर्षापासून हँडल करतोय, लोकांचं निरीक्षण करतोय आणि लोकांसोबत संवाद साधतोय. तर 7 वर्षाचा, 8 वर्षाचा अनुभव घेऊन जेव्हा मी इंडस्ट्रीत गेलो, तेव्हा बऱ्याच बाबती मला सहज सुलभ होत्या. कौतुकाचा भाग बाजूला सोडायचा. म्हणजे मी कारकिर्दीमध्ये ऍज अन एम्प्लॉई मला 2 का 3 रेझिग्नेशन मिळाले. पुष्कळ कमी रेझिग्नेशन मला आले माझ्या सबऑर्डिनेट्स कडून. कारण की प्रचंड माणूस समजणं आणि माणसाकडनं काम कसं करवून घेणं, पण वाटणं की इथे उत्तम एन्व्हायरमेंट आहे, आपला जो सिनियर आहे तो खूप छान आहे. हे कुठेतरी मला अजाणता जमलं, कारण की मला या गोष्टी, या बाबतीचा, या वास्तवाची जाण झाली की कोणीही नोकरदार पैशासाठी काम करत नसतं. हे शॉकिंग वाटेल लोकांना, पण हा माझा अनुभव आहे. कदाचित माझ्या एकट्याचा अनुभव असावा, पण मी असं म्हणतो, माझं कोणतीही नोकरदार, नो सर्व्हिस पर्सन, नो बडी इज अन एम्प्लॉई वर्क्स ओनली फॉर मनी. मनी बिकम्स सेकंडरी इफ द एन्व्हायरमेंट बिकम्स प्रायमल, इट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट, असं मला वाटतं. ओके. 2014 साली जेव्हा मी इंजिनिअरिंग मधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करायचं हे ठरवलं, प्रस्थापित ट्रेनर म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून, इंटरव्हेन्शनिस्ट म्हणून मी काही वर्ष घालवली, आणि तेव्हा मला कळलं की इन्फ्लुएन्स, प्रभाव आपला, आणि लोकांमधनं उत्तम बाबती काढून त्यांच्याकडनं आउटपुट घेणं, एक्स्ट्रॅक्शन, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी त्याला अशा प्रकारचं भोवताल दिलं की त्याला खूप जास्ती समर्पक वाटेल, तर त्याला दिवस आणि रात्र ह्याच्यातलं अंतर राहणार. हे 2018-19 पासून अनुभवू गेलो, पण अचानक कोविडमुळे ते बंद झालं, आणि कोविड उघडताच एक अशी परिस्थिती समोर आली की इंडस्ट्रीचं पुढे काय होईल माहित नव्हतं. 2020-21 ची गोष्ट. आणि त्याच वेळेस माझा सगळ्यात लहान हा युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरत होता.
12वी झालं ओके. होतं त्याचं. आणि त्या दरम्यान मला कुठेतरी असं जाणवलं त्या ऍडमिशन फॉर्म्स मध्ये किंवा त्या इंटरनेटवरून की सोशिओलॉजीमध्ये मास्टर्स करायचं असेल तर कोणतंही ग्रॅज्युएशन चालतं. मी MS युनिव्हर्सिटीची गोष्ट करतोय, जे UGCची युनिव्हर्सिटी आहे बडोद्याची. तर का नको असा विचार केला. धाडस नक्कीच होतं, कारण की 54 वर्षाच्या वयाला कोणी विद्यापीठात परत जाणं हे सहसा सोपं नसतं ते. कारण की बऱ्याचशा बाबतीत आपण हार्ड लाईन किंवा हार्ड लाईनर झालो असतो. आपले विचार खूप जास्ती घट्ट आणि दाट झाले असतात हम्म. आणि ती न्यूरो फ्लेक्सिबिलिटी कमी असते विद्यार्थ्याला जी लागते. पण मग विषय आवडीचा आणि सोशिओलॉजी, सायकोलॉजी हे खूप जास्ती आवडीचे विषय असल्यामुळे, जवळचे विषय असल्यामुळे आणि सतत त्यांच्यामध्ये मी मुरलेला असल्यामुळे मी ती रिटर्न टेस्ट पण क्लिअर केली, पास झालो, पर्सनल इंटरव्ह्यू पण क्लिअर केला आणि मला प्रवेश मिळाला. तर 2 वर्ष मी मास्टर्स केलं सोशिओलॉजीमध्ये आणि 2024 साली मी MA सोशिओलॉजी म्हणून विथ डिस्टिंक्शन ऑनर्स युनिव्हर्सिटीचं बाहेर पडलो. हम्म. गंमत अशी की ते सर्टिफिकेट महत्वाचं नव्हतं, पण तो 2 वर्षाचा 750 दिवसांचा मला जो एन्व्हायरमेंट मिळाला तिथे, ते पुष्कळ जास्ती समर्पक होतं की मी जो अभ्यास केला, कारण की एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करत होतो आणि एक व्यावसायिक म्हणा की एक अनुभवी व्यक्ती म्हणा, मला एक स्वतःचा छंद होता, हम्म. तो पण अभ्यास करत होतो. त्यामुळे बरंच आणि कोविडमध्ये काही म्हटलं तरी थोडी धर्मग्रंथांची, अध्यात्माचा अभ्यास केला होता. तर हे या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे आपण जे अभ्यास करतो ती बेसिकली वेस्टर्न एज्युकेशन सिस्टम आणि आपली ती पूर्वापार आलेली प्राचीन ज्ञान पद्धती आहे, आपले उपनिषद वेद आहे किंवा आपलं अध्यात्म आहे, आपले ग्रंथ आहेत, हो. आपल्या पोथी आहेत, यांचा अभ्यास पण घरात चालू होताच. तर या दोघांमध्ये वेस्टर्न सिस्टम आणि या आपली जी पूर्वापार आलेली सनातन वैदिक धर्माची सिस्टम ह्याच्यामध्ये सांगड घालू लागलो आणि आजपर्यंत ईश्वरी कृपा म्हणा किंवा काहीही म्हणा, सत्य म्हणा किंवा सनातन तत्व म्हणा की जे सगळीकडे परवेडिंग आहे, वेदर इट्स वेस्टर्न ऑर इट्स इंडियन, भारतीय किंवा इट इज वैदिक किंवा ते दुसऱ्या कोणत्या तरी ग्रहावर असेल, ते हम्म. सगळं सनातन आहे. तर त्यामुळे मला ते दुवे मिळत गेले आणि तो यशस्वी होत गेला. ती माझी वाटचाल आहे आजपर्यंतची ॲज अ सायकोलॉजिस्ट और सोशल सायकोलॉजिस्ट मध्ये तरी चालते हम्म. किंवा आज अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणा. वेगवेगळे भाग आहेत, सायकोलॉजी घ्या, सोशिओलॉजी घ्या, अँथ्रोपॉलॉजी घ्या, एथनॉलॉजी घ्या, पण काहीही म्हणा हे सगळे अँथ्रोपॉलॉजी मधनं जन्माला आलेले सगळे हम्म. प्रांत आहेत हे असं सगळ्यांचाच म्हणून. हा बेसिकली मानवाचा आणि समूहाचा मानव म्हणजे संपूर्णपणे मानसिकतेचा अभ्यास आहे तो असंच म्हणता येईल. अँथ्रोपॉलॉजीमध्ये हो. सुद्धा तेच येतंय किंवा विविध धर्मांच्या एकूणच सगळ्या प्रवासामध्ये आपण बघितलं तर सनातन धर्माचं पण जसं तू मगाशी म्हणालास तसं की अनेक धर्मग्रंथांमधनं सुद्धा एक प्रकारे मानवाच्या किंवा समूहाच्या मानसिकतेचं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला रहस्य उलगडतं. अगदी अगदी. बरोबर. हम्म. आता म्हणून मला म्हणून हा एथनॉलॉजी नावाचा विषय जो आलाय, एथनॉलॉजी किंवा मानव नृवंशशास्त्र, हम्म. हे एथनिसिटीज आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या परिसरांमध्ये मानव समूह जे बनतात आणि मग त्यांची संख्या वाढत राहते आणि मग त्यांच्यात समृद्धी आणतात, मग व्यापार करतात आणि मग यातायात आणि इकडच्या तिकडच्या सगळ्या व्यवस्थापनाच्या साधन उत्पन्न होतात, व्यवस्था उत्पन्न होते, हम्म. ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. मग ती शहरं मोठी होतात, तिथली सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन प्रोस्पर होते असं म्हटलं तरी चालेल. मग अर्थव्यवस्था, अर्थातच अर्थव्यवस्था माणसाची इकॉनॉमिकल अँथ्रोपॉलॉजी आहे, कल्चरल अँथ्रोपॉलॉजी आहे, इकॉलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आहे, स्पिरिच्युअल अँथ्रोपॉलॉजी आहे, हम्म. कल्चरल स्पिरिच्युअलिटी आहे. स्पिरिच्युअलिटी पण माणसाचीच ना. काही म्हटलं तरी आतापर्यंत तरी माणूस या विचारावरती ठोस आहे. स्पिरिच्युअलिटी ही सगळ्या प्राण्यांमध्ये माणसामध्ये जास्ती आहे किंवा माणसामध्येच आहे असं आपण म्हणतो. हम्म. तर मग परत त्या गोष्टीवरती येतोच की माणूस त्याचं मानस सोबत त्याचं संबंधित वागणूक, त्याची वर्तणूक, त्याची विचारसरणी, त्याचे तत्व आणि मग ते तत्व म्हटलं की हळूच मग काय खरं काय खोटं, नीती नियम आणि मग धर्म, सो या सगळ्या गोष्टी एकमेकांशी खूप जास्ती जोडलेल्या आहेत. हम्म. हातपाय घातले एकमेकांमध्ये, तंगडी म्हणजे हातपाय हम्म. कनेक्ट असं म्हटलं तरी चालेल. वीण बर. आहे मोठी. हम्म. तर हे अँथ्रोपॉलॉजी आपण म्हटलं तर खूप व्हास्ट आहे तसं म्हटलं तर तर आता आपण जे ऑर्गनायझेशनल अँथ्रोपॉलॉजी बद्दल जर का मला
विचारायचं झालं तर मला बेसिकली तुला असं एक विचारायचंय की आपण पुष्कळदा असं लोक म्हणतात की कंपनीचं कल्चर बिघडलंय. मानसिकतेबद्दल जेव्हा म्हणतो तर कंपनीचं कल्चर बिघडलंय म्हणतात. मग अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून तू त्याच्या वेळेला तिकडे कसं बघतोस की एखादी कंपनी ही केवळ नफा तोटा बघणारी मशीन आहे किंवा ती एक जिवंत संस्कृती आहे, काय म्हणजे कशा प्रकारे तू हे बघतोस त्याच्याकडे? कंपनी बघितली किंवा ऑर्गनायझेशन म्हटलं हम्म. तर कंपनीचा बेसिक अर्थ इंग्रजीत घेतला तर सह अनुभव किंवा कंपनी त्याचा सहवास, आपल्याला त्याची सोबती हम्म. सोबत असताना आपण इंग्लिशमध्ये कंपनी म्हणतो. मग तेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचा ऍक्ट लावा, त्याला कायदेशीर स्वरूप द्या, कंपनी म्हणा किंवा कॉर्पोरेट जे काही म्हणा, आणि त्यासोबतचा त्याच्या बाजूचा शब्द म्हणजे ऑर्गनायझेशन. हम्म. आता खूप इंटरेस्टिंग आहे, आपण त्या बाबतीवर नंतर येऊ की बाबा माणूस पाहिजे नाही तो दुसरा किंवा फक्त नफा तोटा, त्यावर नंतर येऊ आपण. हम्म. ऑर्गनायझेशन म्हटलं तर संघटित होणं. हो. संघ आलाच. आता संघ आला तर संघ म्हटलं तर आजच्या काळात सॉरी, संघाचे खूप सगळे अर्थ लगेच लोक लावतात. पण हो, संघ म्हणजे एक समूह जो एक विशिष्ट दिशेने कार्यरत आहे. बरोबर. Organization is an assortment or a group of individuals with a common direction of movement or purpose. ती हम्म. डिरेक्शन फक्तच चालत जाणं अशी जरुरी नाही. ती डिरेक्शन अशी होते की एक वाटचाल आहे एका विशिष्ट दिशेला, हम्म. ज्या दिशेला मी आलोय कंपनीमध्ये, मला पगार मिळतो म्हणून. कंपनी काहीतरी बनवती आहे कारण ही कंपनी बाहेरच्या मार्केटमध्ये, बाजारात काहीतरी विकते आहे, आणि मग तिला मिळणारे पैसे, त्यातनं मिळणारा मला पगार, आणि मग ती वस्तू चांगली विकणे, त्यामुळे कंपनी विषयी लोकांमध्ये रिस्पेक्ट येणे, त्या हम्म. रिस्पेक्टला कॅपिटलाइज करणे, ऑर्डर्स वाढवणे किंवा मग आपली स्ट्रॅटेजिक पोझिशन क्वालिटी चांगली देऊन चांगले पैसे मिळवणे. दिस ऑल इज अ पार्ट ऑफ जर्नी ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. सो ते ऑर्गनाइज झाले, तो संघ तयार झाला, ती संघटना कोणत्या दिशेला चालली आहे, तर उत्पादकता वाढवून, कार्यक्षमता वाढवून, एफिशियन्सी वाढवून आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवून, या दोन्ही दिशेनी समृद्धीकडे वाटचाल करणारी आहे. हा एक बेसिक हेतू असतो ऑर्गनायझेशन. हम्म. हे एक मी उत्तर दिलं असं मला वाटतंय. आता सकाळी मी कंपनीत पोचतो 8:30 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, जो काही कंपनीचा 8-9 तासाचा टाइम असतो, आणि संध्याकाळी 6 वाजता घरी पुन्हा येतो. हे सगळं सांगितलेलं मी जे आहे ते जरी सोपं वाटत असेल, तर सोप्या शब्दांमध्ये म्हणायचं तर काही लोक संध्याकाळी घरी जाण्यासाठी सकाळी कंपनीत पोचतात, आणि काही लोक उद्या सकाळी परत कंपनीचे म्हणून घरी पोचत असतात. या दोन गटातली लोक असतात, आणि या बरोबर आहे. दोन टीम्सच्या मध्ये आपण सगळे असतो. मला हे म्हणायचंय, जर तुम्ही लोकांना कंपनीतनं संध्याकाळी बाहेर काढलं की जा बाबा घरी, तुला बायकापुरा आहेत, तुझं कुटुंब आहे, हम्म. तर तो खजील होऊन घरी जाईल, अरे टाइम खतम हो गया. हम्म. घरच्यांकडे जायला आनंद असतोच, आणि समाधान, आणि एक प्रकारची तृप्ती अनुभवायची असते. पण ती तृप्ती अनुभवायला जर का त्याला कंपनीमध्ये असं वातावरण दिलं की काय मजा येते मला, तर हम्म. मला नाही वाटत कंपनी सोडून जाईल. हे साधे मोठे लहान मोठे ऍप्लिकेशन्स असतात. का जायचं कंपनीत, ही प्रत्येकाची कारणं वेगळी असतात, पण ती प्रत्येकाची सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन आणि सोशिओ इकॉनॉमिक थिंकिंग या हम्म. दोन्ही बाबतीत असतात. म्हणून हे सगळे हळूहळू विषय सुरू होतात. ओके. म्हणजे कुणी पैशासाठी जातं तर कुणी जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी जातं असं आपण हो. म्हणू शकतो. पण तू मगाशी बोलता बोलता म्हणालास की केवळ पैशासाठी म्हणून काही जातात सगळेजण असं नाहीये. पण म्हणजे आजच्या काळामध्ये जेव्हा एवढं सगळं टार्गेट ड्रिव्हन सगळी व्यवस्था आहे किंवा एवढी महागाई आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे थोडं आदर्शवादी नाही का वाटत आहे किंवा एकदम कॅज्युअल नाही का वाटत आहे? फक्त छान बोलून किंवा छान वातावरण निर्माण करून रिझल्ट मिळतात असं आहे का? म्हणजे तुझा अनुभव काय आहे ह्या बाबतीमध्ये? आता होतंय कसं की हा जो काळ आहे 2010 नंतर पासून सुरू झालेला, त्याला आपण इंटरनेट एज म्हणू शकतो, आणि हम्म. 2020 नंतर म्हणू शकतो की आपण ऑटोमेशन आणि एआय ड्रिव्हन AI. एज. या काळात कंपन्यांमध्ये उड्या मारणारी जी जनरेशन आहे मिलेनियम नंतरची, हम्म. ही जनरेशन झेड आहे. हो. ती तुझ्या माझ्या सारख्या पॅरेंट्सची आपत्ती आहे. हो. आणि ह्या लोकांना आपण पालन पोषण करून जे काही संस्कार दिले किंवा ज्या काही आकांक्षा दिल्या आहेत, हम्म. त्या आकांक्षामध्ये पैसा हा प्राईम ड्रायव्हर नाहीये. हो. कारण की
ते उपाशी पोटी मोठे झाले नाहीत. त्रिशूलचा अमिताभ किंवा विजय, त्याच्या पोटात खड्डा असायचा. तसे खड्डे पोटात आज कोणत्याही मुलाच्या पोटात नाहीये, मुलीच्या पोटात नाहीये. बघतो आपण इंस्टाग्रामवरती रील येतात की कोणीतरी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी पोरगी सुपर मॉडेल आहे, त्याची पण मी रील बघितली ती. आणि मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा, झोपडीत राहणारा एक पोरगा तो कुठेतरी गोल्ड मेडल जिंकून आलाय. हे वास्तव 50 वर्षापूर्वी शक्य होतं का? बरोबर आहे. हल्ली सोयींची, इन्फ्रास्ट्रक्चरची उपलब्धी प्रत्येकाला आहे असं म्हटलं तरी चालेल. तसा उपाशी झोपणारा माणूस नाही आहे. आणि हे मागच्या हजारो वर्षांमध्ये घडलेलं एक नवीन असं मानवाचं बदल आहे की तसे उपाशी कोणी नाहीये. आता भरल्या पोटी कोणी कंपनीत आला, भरल्या पोटी आणि भरल्या घरी, तर त्याच्या आकांक्षा वेगळ्या. या आकांक्षा घेऊन तो कंपनीत येतो. आता गंमत अशी आहे की ज्या कंपनीत येतो त्या कंपनीच्या जे काही उत्पन्न आहे, जे काही प्रोडक्ट आहे त्या कंपनीचे, जे काही सॉल्युशन कंपनी बाजारात विकते, त्या सॉल्युशनसाठी मागच्या शेकडो वर्षांपासून एक प्रवास चाललाय आणि त्याला म्हणतो आपण सॉल्युशन ऑप्टिमायझेशन. या ऑप्टिमायझेशनच्या प्रक्रियेमध्ये एक विशिष्ट कार्यपद्धती असते, एसओपी ज्याला म्हणतो आपण, सिक्वेन्स ऑफ प्रोडक्शन और सिक्वेन्स ऑफ प्रोसेसिंग, जी चुकीची तर नसतेच, पण ऑप्टिमाइज करत करत अशा जागेवरती, अशा ठिकाणी पोहोचली असते की याहून जास्ती ऑप्टिमायझेशन पॉसिबल नाहीये. अच्छा. ही पिढी येते आणि त्यांना वेगळ्याच आकांक्षा असू शकतात, कारण की त्यांच्या मनामध्ये कंपनी म्हणजे काय, काम म्हणजे काय, ह्याचं चित्र, ही छबी आई वडील निर्माण करतात. त्यांचा जो ऍक्सेस असतो माहितींकडे, इंटरनेट म्हणा, इकडे तिकडच्या रील्स म्हणा, किंवा लोकांची गप्पा मारून म्हणा, इन्फॉर्मेशन म्हणा, मूवीज म्हणा, मासिकांमध्ये, त्यांच्या डोक्यात चित्र उभं असतं. आणि तिसरं त्यांच्या आकांक्षा आणि त्यांची स्वप्न. ही गुंतागुंत आता जी झालीये ती प्रचंड रंजक आहे, खूप इंटरेस्टिंग होणार आहे जे काही पुढे घडेल ते. आणि म्हणून मला असं वाटतं की अँथ्रोपॉलॉजी आता अजून घट्ट जागा घेईल इथे. माणूस, मानव समूह, मानव जमाती, अँथ्रोपॉलॉजी, एथनॉलॉजी, कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, या सगळ्या विषयांना महत्व वाढणार आहे हळूहळू, असं मला वाटतं. ओके. आणि दुसरा एक फरक म्हणजे कसं, पूर्वी ऑफिसमध्ये जाणं हे कंपल्सरी होतं आणि मग त्यावेळेला आपण असं म्हणतो की ते सगळे एकत्र सगळेजण असायचे, त्यांचं एकत्र वर्क कल्चर होतं किंवा एकत्र रोजच्या भेटी, बोलणं, एकमेकांशी संवाद होता. पण आता वर्क फ्रॉम होम खूप जण करतायत, हायब्रिड आहेत काही. तर त्यामुळे हे जे काही बॉन्डिंग आहे ते कमी झाल्यासारखं वाटतं का? आणि त्याच्यामुळे मग काही फरक पडल्यासारखा वाटतो का उत्पादनावरती किंवा त्यांच्या मानसिकतेवरती सुद्धा कर्मचाऱ्यांच्या? वर्क फ्रॉम होम उद्योग क्षेत्राकडनं आलं आणि अलिप्तपणा, ज्याला म्हणतात आयसोलेशन म्हणा किंवा जे काही म्हणा, हे घरातून पालकांकडून आलं. आणि या दोघांचा संगम घडलाय. 2000 सालापासून, विशेष करून 2010 सालापासून प्रचंड वेग आला आयटी सेक्टर. आणि या आयटी सेक्टरमध्ये तुमचं जे सॉल्युशन असतं, तुम्ही जे काही ग्राहकाला विकतात, ती ठोस वस्तू नाहीये. ते एक प्लॅटफॉर्म आहे, एखादा प्रोग्राम किंवा एखादी ऑपरेटिंग सिस्टम आहे. झालं असं की प्लॅटफॉर्म्स विकणं, ऑपरेटिंग सिस्टम्स विकणं, पॅकेजेस विकणं, कंपनीला ऑपरेट करणारे पॅकेजेस, जसं आपण सॅप म्हणतो, ज्याला एंटरप्राइज रिसोर्स प्रोग्राम, ERP म्हणतात. हे ERP सॉल्युशन्स मोठे असतात, त्याच्यामध्ये खूप मोठा प्रोग्राम असतो आणि वर्ष लागतं ERP सॉल्युशन डिझाईन करायला आणि ते प्रॅक्टिकेबल करून इम्प्लिमेंट करायला. तर हे सॉल्युशन्स आहेत ना, हे अशा वस्तू नाही आहेत ठोस. ह्याच्यामध्ये पुष्कळशी लोक बसतात आणि आपापल्या परीने कॉन्ट्रीब्यूट करतात. तर ते कॉन्ट्रीब्यूट जे करतात ते कम्प्युटरवरनं, इंटरनेटद्वारे त्या मेन फ्रेम मध्ये जातं आणि तिकडे तो प्रोग्राम असेंबल होतो. आयटी सेक्टरमध्ये प्रचंड डिमांड आला, कारण की प्रत्येक कंपनी कम्प्युटर ड्रिव्हन ऑफिसेस, हे आपल्याला कुठेतरी चुका कमी होतील, सिस्टमॅटिक काम होईल, गती वाढेल कामाची, आणि प्रकारचं रॅशनल किंवा लॉजिकल रिप्रेझेंटेशन होईल कामाचं, रिझनिंग होईल, म्हणून कम्प्युटरायझेशन झालं.
आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला काम सोपवणं आणि ती आउटपुट जी असती त्यांनी जे काम केलंय ती आउटपुट एखादी वस्तू नसून काहीतरी एक प्रोग्राम जनरेट असतो किंवा ज्याला आपण पॅच म्हणतो, तो पॅच जनरेशन करून किंवा ते मॉड्यूल जनरेट करून तो देतो. ते कुठे देतो तर ते मेन फ्रेम मध्ये कुठेतरी एक मोठं मशीन असतं, त्या मशीनमध्ये जातं आणि ते असेंबल होतं. ही सुरुवात झाली आणि मग हळूहळू करून त्या माणसाने 8 तास फक्त कम्प्युटर बसलं तरी हरकत नाही असा. आता 8 तास कम्प्युटर बसला तरी हरकत नाही, काही काम असेल तर फोनवर बोलेल कोणाशी, हा कळाला. फोनवर बोलायचं काय, काम करायचं. त्यामुळे हा कम्प्युटर बसणं महत्वाचं आहे. वर्कस्टेशन इथे असो किंवा दुसरीकडे आलो, हा कळाला. आणि मग अचानक असं असं झालं, आपल्याला जाणवलं की घरी बसल्या काम केलं तर काय हरकत. हो. दिस इज द स्टेज वाईज इव्हॉल्युशन ऑफ वर्क फ्रॉम होम. आपण आई वडिलांचं किंवा घरातलं वातावरण बघितलं तर ती सुरुवात झाली. मी लहानपणी जसा अभ्यास केला मेणबत्तीत किंवा सरकारी लाईट खाली, त्यापेक्षा माझ्या पोरांना नाईट लॅम्प असला पाहिजे, टेबल लॅम्प असला पाहिजे, अशी स्वप्न बघणारे आई वडील आपण आहोत. त्यामुळे तू अभ्यास कर, तू जिथे बसशील तिथे दिवा लावून देईल, तू बसशील तिथे पंखा लावून देईल. सगळ्या सोयी देत देत आपण आपल्या पोरांना तिथपर्यंत आणलं की तुला हे व्हायचंय. बरोबर. त्यासाठी तू हे नको करू, ते नको करू, ते नको करू, असं करून आपण त्याला आयसोलेट केला. तो आयसोलेट होत गेला कारण की प्रत्येक आमिष जे आपण त्याला दाखवलं की तू हे केलं तर हे मिळेल, हे केलं तर हे मिळेल, हे केलं तर ही चॉकलेट मिळेल. या चॉकलेटची साईज करिअर पर्यंत कधी पोहोचली ती कळलंच नाही. खरंय. आज झालंय असं की करिअर जनरेट होतं, आडनाव जनरेट नाही होते. स्वाती, छत्रे मायदेवांचा मुलगा आहे का? नाही. आयटी करतो मला माहितीये, बाकीचं नाही माहिती. क्रिएटेड प्रोडक्ट्स ऑफ कॅपिटलिझम. सो ही एक भांडवलशाही जी प्रत्येक माणसाला कॅपिटलाइज कसा करायचा तो कार्यक्षेत्रात आला तर, किंवा इंडस्ट्रीमध्ये काही चांगलं सापडलं तर, ही एक नदी. आणि दुसरी नदी इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली. आयटीचं युग आहे. आयटीचं युग इतर लोकांना पण आयटी आयटी करून घेण्यासाठी किंवा स्वतःच्या कंपनीला आयटी ड्रिव्हन करण्यासाठी तुमच्या फॅक्टरीज हळूहळू करून ऑटोमेट करा, मग ते स्क्रीनवरती बघा, मग ते एमआयएस जनरेट करा, नंतर मग डॅशबोर्ड रिपोर्टिंग करा, मग डॅशबोर्ड कंट्रोलिंग करा, आणि मग शेवटी स्क्रीन टच कंट्रोलिंग करा, टच सेन्सिटिव्ह मॉड्यूल्स टचपॅड सुरू करा. आणि मग ते मोठी कंट्रोल रूम असते. आपण बघतो आपल्या त्या टॉम क्रूजच्या मूव्हीज मध्ये, मायनॉरिटी रिपोर्ट म्हणा की जेम्स बॉन्डच्या मूव्हीज मध्ये, हे वास्तव आहे. जेम्स बॉन्डचे पिक्चर नाहीये. आता बऱ्याचशा कंपनी 3D मध्ये काम करत आहेत. सो एकीकडे भीती वाटते, एकीकडे चिंताही वाटते की तिकडे फॅक्टरीमध्ये, जेव्हा एका फॅक्टरीमध्ये 10,000 काम करायची, मी गोष्ट करतोय 1996 साली, जेव्हा पुष्कळ मोठ्या थर्मल पॉवर प्लांट मध्ये महाराष्ट्रातल्या मी सर्व्हिस इंजिनियर म्हणून गेलो होतो. तर त्या पॉवर प्लांटचं वय किमान 20 ते 30 वर्ष होतं. सुप्रसिद्ध पॉवर प्लांट आहे. आणि असं म्हणता येईल की आमच्या काळातला कदाचित कोणत्या कंपनीचा इंजिनियर असेल जो तिथे नसेल गेला. काशी यात्रा म्हणा किंवा आमचं ते बनारस म्हणा तरी चालेल. त्या पॉवर प्लांटला मी गेलो तर ते पॉवर प्लांट कमीत कमी 30 वर्ष जुनं होतं. 10,000 माणसं काम करत होती. आणि असं म्हणता येईल की पूर्ण टाउनशिप होती ती, की प्रत्येक घरातनं एक माणूस पॉवर प्लांट जातोय, त्या पगारावर त्याचं घर चालतं. आणि मी गेलो होतो त्या पॉवर प्लांटचं एक 500 मेगावॉटचं एक्सटेन्शन होतं. एक्झिस्टिंग पॉवर प्लांट 10,000 माणसांचा, 500 मेगावॉटच्या पॉवर प्लांटची टोटल एम्प्लॉई संख्या होती 800. फ्रॉम 10,000 स्वाती they had downsized the people requirement to 800. बापरे. To the most discussed, the most controversial power plant of Maharashtra, नाव घ्यायची गरज नाहीये, समुद्राकाठी आहे. येस येस. 48 माणसं, 48 people are sufficient to operate the entire power plant. Generate equal power. ही जी वाटचाल आहे, हे मी फक्त पॉवर प्लांटचं उदाहरण देतो. ट्रान्समिशन सबस्टेशन्स घ्या, फॅक्टरी घ्या, मग ते केमिकल, फार्मास्युटिकल, प्रोसेस इंडस्ट्रीज घ्या, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री घ्या, सगळीकडे ऑटोमेशन, एआय, स्केडा, सुपरविजरी कंट्रोल, या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानाच्या यंत्रणा कार्यरत होत आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी करा, ह्युमन डिपेंडंट नका करू, असा एक जागतिक लाट ज्याला म्हणा तुम्ही, ती सुनामी निघाली आहे की वी शुड बिकम मोर अँड मोर ऑटोमेटेड, मोर अँड मोर
इंडिपेंडंट ऑफ ह्युमन इंटरफेसिंग, ह्युमन इंटरव्हेन्शन, अशी एक वेध लागलेली अशी मोठी लाट जगात फैलते. ती लाट भारतात 150 करोडच्या जनसंख्येमध्ये, जिथे माणसांचा इतका सगळा साठा आहे, बरोबर आहे. त्या धडकते आहे. अँथ्रोपॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी असं वाटतं. खरंय. खूपच दुर्दैवी आहे. हो, दुर्दैवी म्हणा किंवा काळाय तस्मै नमा, हम्म, स्वीकारावं लागतं. मग ह्याच्यातनं रस्ते काढायचे असतील, असं हम्म. काय आहे माणसामध्ये की जे चॅट जीपीटी किंवा जेमिनी किंवा काय हल्लीचे चाललेत नवीन बरोबर, चाळे म्हणतो, नाही करू शकत. नाही मला करू शकत. ऍक्च्युली ह्याच्याच बाबतीत एक विचारायचं होतं की म्हणजे पूर्वी आपण म्हणतो म्हणजे आतापर्यंत असं होतं की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करतोय तर तिथल्या लोकांबरोबर सहकर्मचाऱ्यांच्या बरोबर चहा पितोय, गप्पा मारतोय, सिगरेट ओढायला जातोय. किंवा आमच्या वेळेला तर म्हणजे अगदी स्टार्टिंगच्या माझ्या ऑफिसच्या ह्याच्यामध्ये मला आठवतं की सगळे त्यांच्याकडे कलिग म्हणून बघितलंच जात नव्हतं. सगळे जणू काही कुटुंबातलेच आहेत. म्हणजे आम्ही तिकडे ऑफिसमध्ये गेलो की गप्पा मारायचो, सुरुवात एकदम छान अशी हे व्हायची. आता हळूहळू जेव्हा आपण म्हणतो की एआय कडे सगळे जाणारे, अगोदरच कर्मचारी कमी होणार आहेत. जे कर्मचारी असणार आहेत त्यांच्या बरोबर मला तर फ्युचरमध्ये असं वाटतंय की त्यांच्या बरोबर बाजूला एखादा रोबोच असेल कदाचित. तर मग त्यावेळेला तू ह्या चित्राकडे कसं बघतोयस की म्हणजे कामाची संस्कृती आपण काय म्हणणार, एआय ची संस्कृती काय, म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला? माझा वर्गमित्र बडोद्यातल्या सगळ्यात मोठा इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी मधला हेड ऑफ द डिपार्टमेंट, हम्म, हम्म. आजच मी गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं, मुकुंदा, कोणत्याही मुलाला प्रश्न विचारला की हा प्रयोग, ही एक्सपेरिमेंट तू कशी करशील, तर तो मुलगा 1 मिनिटापेक्षा जास्ती बोलू शकत नाही. हम्म. 1 मिनिटापेक्षा जास्ती वर्णन करू शकत नाही. आणि तो जे 1 मिनिटामध्ये आवरतो विषय, त्यांनी काहीही कळत नाही. तू जे सांगितलंस ते अगदी बरोबर सांगितलंस की आपण असे समूह असायचे. मुकुंदा, तुझं लग्न आहे, सांगितलंय? हो. ऑफिसच्या गँगला सांगितलंय, मेल्ल्यातल्या गँगला सांगितलंय, क्रिकेटच्या गँगला सांगितलंय, नंतर मी लायब्ररीत जातो, माझे काही वाचक मित्र आहेत त्या गँगला सांगितलं आहे, ट्रेन मधून जातो तिथल्या ग्रुपला सांगितलंय. त्या ग्रुपला सांगितलंय, प्रवास करतो म्हणजे अपडाऊन कम्युट करतो ते, आणि नातलग तर आहेच आहे माझे. अशा गँग्स असायच्या. आणि आज मी सांगितलं कोणाला, म्हणजे या पुढच्या पिढीला पण सांगितलं की या गँग मेंबर एकमेकांना ओळखायची परत. बरोबर. अरे तू इथे, तू मुकुंदाला कसं ओळखतो? हे आनंदाने आणि खूपच म्हणजे लग्न राहिला बाजूला मुकुंदाचं, तेच दोघं एकमेकांमध्ये हरवायचे. या आठवणी आज पुन्हा जागृत करून आपल्याला वाईट वाटावं का गेले ते दिन गेले म्हणावं, हे कळत नाही आपल्याला. हम्म. पुष्कळ मोठा हा गुंता आहे. आणि हा एक मानवी स्वभावावरती घात करणारा एक नवीन वैज्ञानिक, ही जी क्रांती सुरू झाली आहे, ही असं म्हणतात की बरेच बदल आणेल, तर आणलेत. हम्म, हम्म. आपण बघतोय की आयटी क्षेत्रातच सगळ्यात आधी तिकडेच मार पडलाय की त्यांना कोडर्सची आता गरज नाही, बरंचसं ऑटोमेट केलंय. आणि बऱ्याचशा कंपन्या ज्या पुढच्या फोरफ्रंटीवरती आहे टेक्नॉलॉजीच्या, त्यांच्याकडे सॉल्युशन्स आणायला ते अँथ्रोपिक सॉल्युशन्स म्हणतात की माणसासारखं अच्छा. करावं, माणसासारखं व्हावं. तर अँथ्रोपिक एआय पण म्हणतात. ते आजपासून 2-5 वर्षापूर्वी साफसफाई करणारी, पोतं करणारी मशीन आपण बघितली होती, पण आता ह्युमन एम्युलेटर नावाचा एक रोबो आता बनवला आहे टेस्लानी. मी बघितले परवा व्हिडिओ. एम्युलेशन म्हणजे अनुकरण करणारा, हम्म. ह्युमन एम्युलेटर म्हणजे माणसाचं अनुकरण करणारा एक माणूस बनवलाय त्यांनी. आणि तो माणूस बरीचशी ऑफिसची कामं बिनबोभाट, पगार न मागता, कुरकुर न करता, ओव्हरटाईम न करता, किंवा ओव्हरटाईम करून 10 माणसाची कामं 2 तासात संपवेल, बरोबर. अशी बरं, असं काही तंत्र टँट्रम नाहीत, काही टँट्रम पण नाहीत. पण नाही, असे निर्माण झाले. तर परत त्या प्रश्नाकडे जावं स्वाती, मी इंडस्ट्रीमध्ये आहे, लोकांना कळकळून सांगतो मी. हम्म, हम्म. भारताविषयी मी सांगतो, आर ह्युमन्स रिसोर्सेस और कॅपिटल, हम्म, हम्म. और HR जे म्हणतो, आर वी रिसोर्सेस और रिलेशन्स. आपण नातेसंबंध सांभाळतोय माणसांसोबत का एक गया दुसरा आया, भरपूर संसाधन आहेत माणसं, मानवी संसाधन जे म्हणतो ना, हम्म, हा एक पुन्हा अपमानास्पद शब्द आहे असं मला नक्कीच वाटतं. मी कुणाशीही त्या गोष्टीवरती फाईट करायला तयार आहे. मानव संसाधन नाहीये. हम्म, आणि हम्म. प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पद्धतीने पोचला गेलाय. जरी जुळे असले घरातले, तरी त्या जुळ्यांची दृष्टी वेगळी आहे. त्या जुळ्यांना येणारा अनुभव, एकाच पंख्याखाली बसले तरी दोघांचं बॉडी टेम्परेचर, दोघांचं बॉडीचं आतमधलं हॉर्मोनल
अनसेटलिंग. ते जे 75% प्राणी 70% पाणी आहे माणसा शरीरात, ते दोघांचं प्राण्यांमधलं ते अनुकंपना असतील किंवा जे लहरी असतील पाण्यातल्या लिक्विडच्या, त्या लहरी वेगळ्या आहेत, डोक्यातल्या लहरी वेगळ्या आहेत, मती भिन्न आहे दोघांची. नो टू ह्युमन्स आर सेम or identical. They are different. They dream different. They express themselves very differently. त्यांच्या आकांक्षा, त्यांचे ऍस्पिरेशन्स खूप वेगळे आहेत. माइंड यू, ऍस्पिरेशन्स आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ड्रीम्स. ड्रीम्स आर समथिंग विच आर नॉट इन अवर कंट्रोल, बट Right. ऍस्पिरेशन्स आर समथिंग विच वी क्रिएट. स्वप्न तुम्ही जे बघतात ना, ते तुमच्या नियंत्रणात नसतात. तुम्हाला स्वप्न बघतात, तुम्ही जे बघतात ना, त्या आकांक्षा असतात, महत्वाकांक्षा असतात तुमच्या, तिकडे तुम्ही बघतात. आज मेरे जेब में फूटी कौड़ी नहीं है, कल जाके मैं 5 लाख का मालिक बनूंगा, हे जे डायलॉग्स असतात ना, हे ऍस्पिरेशनचे डायलॉग्स नसतात. स्वप्न आणि ऍस्पिरेशन्स मध्ये गल्लत होता कामा. आणि परत ते ह्युमन एलिमेंट आलंच. आपण संसाधन आहोत की आपण युनिक आहोत. तो युनिकनेस आपण स्वीकारला तर त्या माणसाला स्वतःवरती इतका अभिमान येईल की खरंच माझ्यासारखं कोणी नाहीये. मग मी कशाला याच्यासारखं व्हावं, त्याच्यासारखं व्हावं, तिच्यासारखं, ह्याच्यासारखे कपडे घालावे, त्याच्यासारखं बोलावं. नाही, प्रत्येक माणसाची अभिव्यक्ती वेगळी आहे त्यामुळे. आणि ती अभिव्यक्ती, त्यातलं सौंदर्य बघितलं तर मग प्रश्नच नाही. सो हो, हे थोडस असं क्वांटिफिकेशन होतंय आणि समूहाकडून आपण एक माणूस किंवा व्यक्तिविशिष्ट या दिशेने जातोय. पण मग एआय ला काउंटर करायला माणसाचा तो अपूर्ण असल्याचा, जो इनकम्प्लीट असल्याचा, इम्परफेक्ट असल्याचा जो भाग आहे, त्याहून चांगलं काही नाही. परफेक्शन इज नेव्हर ब्युटिफुल. इट इज द इम्परफेक्शन, इट इज द सिग्नेचर विच इज ब्युटिफुल. अतृप्ततेची गोडी म्हणतो आपण तसं. म्हणा, अपूर्णता म्हणा, अपूर्णतेची. राईट. चुकांनी भरलेला आहे. हो. तुम्ही म्हटलं की ग्रामर चांगलं कर, शुद्ध भाषेतली. अरे पण शुद्ध भाषेत पण तेच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतं ना. बरोबर. एक गोष्ट सांगायची, तू मला सांगितलंस की मुकुंद एक ग्लास पाणी पी. एक ग्लास पाणी पी मुकुंद, एक वरती महत्व. एक ग्लास पाणी पी मुकुंद, रिहायड्रेट युअर सेल्फ, पाण्यावरती महत्व. एक ग्लास पाणी पी म्हणजे क्वांटिटी 150 ml, 200 ml. सो द सेम सेंटेन्स is stressed differently in different modulations by the same person and it creates different meanings. हीच अपूर्णता आहे. व्याकरणाच्या पलीकडे जायचं, शुद्ध भाषेच्या पलीकडे जायचं, शुद्धतेच्या पलीकडे जायचं. ठेका घेतलाय आपण शुद्धतेचा, तो सोडायचा, तर तो सुंदर माणूस आपल्याला दिसतो. तो साधेपणा असतो, ते इम्परफेक्शन असतं. प्रत्येक व्यक्तीचा इम्परफेक्शन वेगळं आहे. तो चालतो वेगळा, त्याच्यातले हॉर्मोन्स वेगळे आहेत, त्याच्यातले टेस्टोस्टेरॉन आणि तुमचे एंडोक्राइन्स आणि दुसरे सगळे ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये निघणारे हॉर्मोन्स वेगळे आहेत. त्यामुळे त्याच्या भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतात. राग, लोभ, मत्सर, प्रेम, आनंद, कडवटपणा, चिडचिड, ही वेगवेगळ्या ह्याच्यावरती असते. आणि म्हणून मग आपण त्या व्यक्तिविशिष्टकडे जातो. परत त्या विषयावर तो अँथ्रोपॉस. सुंदर. खरंय. मी ना नुकतंच एके ठिकाणी असं वाचलं होतं की WL गोर म्हणून एक कंपनी किंवा मॉर्निंग स्टार ह्या कंपन्या आहेत की त्यांच्याकडे जॉब टायटल्सच नसतात. म्हणजे तिकडे 30 वर्षांचा अनुभव असलेला सिनियर किंवा अगदी नुकता 3 महिन्यांपूर्वी जॉईन केलेला एखादा ज्युनियर यांना एकाच पातळीवरती असतात ते. मग अशा वेळेला तिकडे केऑस नाही का उडत? म्हणजे ह्या प्रकारच्या वर्क कल्चर बद्दल तुला काय म्हणायचंय की शिस्त कशी टिकते मग अशा ठिकाणी? की टायटल्सच नाहीत तरी पण मग काम कसं चालतं, कोण कसं काय ठरवतं? ह्याचे दोन टोकाचे एक्स्ट्रीम्स सांगतो. बरेचदा जगामध्ये ठिकठिकाणी कंपन्यांमध्ये जिथे मास मॅन्युफॅक्चरिंग आहे, जिथे लोकांची जनसंख्या म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, तिथे आपण बरेचदा टोयोटा वे म्हणतो, टोयोटा मॅन्युफॅक्चरिंग वे म्हणा. टोयोटा कंपनीनं जपानमध्ये जी कार्यपद्धती बनवली, त्यात सर्वस्व देणं, आपल्याकडे जे आहे ते कटिबद्ध होणं आणि खूप जास्ती कॉन्सायन्स वरती, तत्वांवरती, इथिक्स वरती, ज्याला आपण धर्म म्हणतो, त्याच्या खूप जवळ येऊन त्या लोकांनी ती विचारसरणी कार्यक्षेत्रात आणली आणि टोयोटा वे बिकेम व्हेरी फेमस. ती खूप सगळ्या लोकांची एका सोबत उत्पादकता वाढवण्याची, काहीच्या काही स्तरावरती उत्पादकता नेण्याची एक कार्यपद्धती. हा एक तुझ्या प्रश्नाला दिलेला अर्धा जबाब. निम्मा जबाब आता सांगतो ते ऐक. तू या ज्या 2-3 कंपन्या बोललीस किंवा 30-40 वर्षांपूर्वी, मला पुसटचं आठवतंय, पण नक्कीच 20-25 वर्षांच्या आधीची गोष्ट. एक कंपनी होती, जी कंपनी मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करायची. तर
म्हणजे मोठे मोठे ते मिक्सर असतात, कन्स्ट्रक्शन साईट्स वरती काम करणारे लोडर्स असतात, मोठे मोठे ट्रक्स असतात, अशा प्रकारचे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स मॅन्युफॅक्चर करायचे. मालक होता 50-55 वर्षांचा. त्याला एक मुलगा, तो मुलगा, वडील त्याचे धंदेवाईक उद्योजक असल्यामुळे जास्ती पैसा चांगला, पैशा टक्क्यांनी थोडे व्यवस्थित समृद्ध असतो. त्यामुळे तो आपलाच विश्वास रमलेला असायचा, त्याचे मित्र वर्तुळ आणि खोड्या करत कसा काहीतरी करत बसायचा. म्हणजे असं काही कामाचं असं काही करत नाहीये, उन्हाळक्या करत बसतो आणि वाटेल ते करतो, असं काही सर्व काही नव्हतं, त्याच्या संस्कार चांगलेच होते, पण तसा काम नव्हता करत. आई वडील सांगत नसतील म्हणून तो काम नाही करत, वडिलांना गरज पडली नाही म्हणून नाही करत. एक दिवशी वडिलांनी सांगितलं त्याला की बेटा तू हे काय करत बसतोस, कंपनीत ये ना उद्यापासून. हा मुलगा कंपनीत यायचा, वडिलांना भेटायचा, कर्मचारी पण बऱ्यापैकी माहित होते त्याला, आणि कंपनी कशी चालतीये त्याच्याविषयी थोडंफार त्याला अंदाज होता. थोडाफार होता का जास्ती होता याविषयी त्याला कोणी खोलात जाऊन विचारलं नव्हतं. जास्ती असेल, थोडाफार असेल, कंपनीत वागायचं आणि जात राहायचं. बापाची कंपनी. वडिलांनी सांगितलं काय करत बसतो उन्हाळ्या, काही काम कर 2 पैशाचं, करून दाखव काहीतरी. तर त्यांनी एक शिडी बनवली, आपण क्लाइम्बिंग लॅडर म्हणतो, जी अग्निशमन दलाच्या त्या व्हेकलच्या मागे लागलेली असते. क्लाइम्बिंग लॅडर अशी स्लाइडिंग एकमेकात एक लावली की अशी 50 फुटांवरती पोहोचते, अशी दिसायला जरी 15 फुटाची असली तरी ती पट वाढते. अशी लॅडर बनवली, वरती त्यांनी कॅबिन बनवलं, उभं राहिला असं प्लॅटफॉर्म बनवला. म्हणे पा बाबा मी केलं. तर म्हणे हो तू करू तर शकत असशील ना, तर उद्यापासून मी येत नाही कंपनी, चालवतो कंपनी. ओके. मुलाने उत्तर दिलं, बाबा तुम्ही उद्यापासून नाही आलात तर मी अख्खी कंपनी मॅनेज करेन. ओ. बाप म्हणतो असं आहे का, मी खरंच निर्णय घेईन आणि ते तुझ्या जीवावर बेतेल बरं. मी उद्यापासून यायचं बंद केलं तर काहीही झालं तरी येणार नाही. त्यांनी उत्तर दिलं, बाबा हरकत नाही, मी बघेन, कंपनी मी करतो मॅनेज माझ्या पद्धतीने. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी बापानी कंपनीत जायचं बंद केलं आणि कंपनीची सूत्र मुलाच्या हातात आली सगळी. त्यांनी कंपनीतल्या निम्म्या लोकांना नोकरीवरनं काढलं ओ. आणि उरलेल्या लोकांना बोलवलं आणि 4-5 अगदीच साध्या गोष्टी सांगितल्या, हुकूम दिले, कंपनी काय बनवून विकेल हे मला माहित नाही, तुम्ही सगळे मला रिपोर्ट करत नाही, जे बनवून विकत आहात ते कंटिन्यू करा, मी नवीन बनवायची गोष्ट नाही करत, तुम्ही बनवा, तुम्ही संघ बना, स्वतःचे लहान लहान गट बनवा आणि तुम्ही धंदा चालवा. पैसे आणायचे, काही पैसे मालकाकडे येतात आणि बाकीचे पैसे मटेरियल परचेस मध्ये किंवा कुठून पैसे आणले असतील तर त्याचा व्याजापोटी किंवा परत फेड म्हणून ते पैसे जातील आणि त्यांना तुमचा पगार मिळेल. तुम्ही काय बनवायचं हे तुमच्या हातात, तुम्हाला कोण रिपोर्ट करेल हे त्या रिपोर्ट करणाऱ्याच्या हातात, त्याला रिपोर्ट करायची इच्छा असेल तरच तुम्हाला रिपोर्ट करेल, तुमच्या गटात येईल. कोणताही माणूस पगार मागायला येणार नाही, तुमचा पगार तुम्ही काढायचा, तुम्हाला जे करायचं ते करायचं, असं कल्चर त्यांनी सुरू केलं. आज ती कंपनी व्यवस्थित चालू आहे. त्या कंपनीत कुणीही मालक नाही, कुणीही सबऑर्डिनेट नाही. तसं म्हटलं तर सगळे कंपनीचे मालक आहेत, तसं म्हटलं तर सगळेच कंपनीचे कुणाचे ना कुणाचे तरी सबऑर्डिनेट म्हणून किंवा टीम मेंबर म्हणून काम करत आहेत. प्रत्येक एका समूहात जाऊन तो समूह काहीतरी बनवतोय, विकतोय, त्याचा जो उत्पन्न येतोय त्यात कंपनीचा खर्च निघतो आणि त्यांचा पगार येतो. जबरदस्त आहे. कंपनीची त्याला कार्यपद्धती अतिशय ओनरशिप फेमस, दिली, रिस्पॉन्सिबिलिटी दिली एक प्रकारची स्वतःसाठी. खूप फेमस झाली. त्या कंपनीच्या मालकांनी एवढंही सांगितलं, कोणाची गाडी कुठे पार्क करायची हे पण पत्ते नाही, तुम्ही तुमच्या गाड्या कुठे पार्क करायच्या ते तुम्ही ठरवायचं, भांडायचं नाही. कोणी माझं पार्किंग घेतलं, मी त्याचं पार्किंग घेतलं, ही कुरकुर नाही पाहिजे. किती वाजता येत आहे, किती वाजता घरी जात आहे हे मी बघणार नाही. कोणत्याही कंपनीमध्ये काम कसं, म्हणजे कंपनीत काम कसं करायचं याच्यावरती कंपनीमध्ये कोणतेही एसओपीज नाही. ISO सारखे चाळे नाही इथे, किंवा कागदावर लिहिलंय पण फायली बनवून ऑडिट करून घ्यायचं, ही सध्याची कार्यपद्धती आहे. पण आयएसओचं सगळे नियमावली पालन करणं हे बिझनेस चांगला त्याच्यामुळे ग्रो होतो ना. मग तसं म्हटलं तर बिझनेसचं आणि ISOचं कनेक्शन खूप जास्ती रूढ नाहीये, पण ISO बाय अँड लार्ज एक शिस्त लागते असं मला म्हणायचं. नक्कीच शिस्त लागते, पण त्याची शिस्त लागतेच. पण म्हणतात ना, जेम्स बॉन्डला कधी कधी कायद्याच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं, अशा परिस्थिती खूप येतात कंपन्या, बरोबर. त्यामुळे वळसा घालून काम होत असतं.
मी त्या वळसा घालण्याला कौतुक करत नाही. तसं बरोबर. काम करायची वेळ येऊ नये आणि स्टँडर्ड जे असतात ह्याच्यामध्ये वळसा घालण्याचे जे स्पेशल केसेस असतात ते पण इन्क्लूड व्हावे. त्यामुळे ते स्टँडर्ड जास्तीने जास्ती प्रॅक्टिकल होत जातं, ऍप्लिकेबल होत जातं. हेच हम्म. मला म्हणायचं. तसा बरोबर. मला पण हे फिजिबल पण सगळ्यांसाठी किती असेल प्रश्नचिन्हच आहे ना ह्याच्या पुढे. कारण अशी कम्प्लीट ओनरशिप देणं, त्यांना त्यांची जबाबदारी देणं, हे सगळ्यांना समोरून रिसीव्ह करणारा कोण आहे त्याच्यावरती पण खूप अवलंबून आहे ना. नाहीतर एका माणसामुळे अख्ख्या टीमचंच नुकसान होईल, असं पण हो, होऊ शकतं ना. त्यामुळे त्यामुळे त्या कंपनीमध्ये जेव्हा त्यांनी ही काम करायची पद्धत सुरू केली, रुजवली, तेव्हा सुरुवातीला त्रास नक्कीच झाला, हम्म. की हम्म. मी कसं कोणाकडे जाऊ आणि सांगू की तू माझ्यासोबत काम कर, तू डिझाईन मध्ये आहेस तू चल, तू क्वालिटी मध्ये आहेस तू चल, तू परचेस मध्ये आहे तू चल. असे माणसं चेरी पिक करणं आणि त्यांनी पण हो म्हणणं आणि हो म्हणून तुमच्या टीम मध्ये ते आल्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी तो पाहिजे. बरोबर. तर डबल टास्किंग म्हणा किंवा मल्टिपल टास्किंग म्हणा, या सगळ्या चॅलेंजेस तिकडे आल्या असतील. त्या चॅलेंजेस सर करून ती जी कॉम्प्लिकेशन्स आली असतील, ते गुंते घडले असतील किंवा काहीतरी असं म्हणता येईल की काम थांबू शकतं असे अडथळे आले असतील, त्यातनं तोडगा सापडला त्यांना. हे हम्म. एका दिवसात घडलंय. आणि ती कंपनी आज, त्या कंपनीत कोणीही सिनियर नाहीये, त्या कंपनीत कुणीही ज्युनियर नाहीये. हम्म. कंपनीमध्ये काम फक्त आणि फक्त परस्पर संबंध आणि परस्पर देवाणघेवाण या हम्म. गोष्टी, या आपण आयडियल समजतो की हे सगळं नसतं रे, हा. फटके मारावे लागतात, सोट्यानी मारलं तर लोक सुधारतात, ते बरोबर. सगळं काही ती कंपनी चाललीये. ती कंपनी आजही आहे. जशी टोयोटा वे ही एक विचारसरणी हम्म. पुष्कळच्या कंपन्यांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या परीने रुजवून घेण्याचा प्रयत्न केला, पण खूप जास्ती अपयश मिळालंय टोयोटा वे मध्ये इतर अच्छा. कंपन्यांना. हम्म. तसं ही जी कंपनी आहे त्याचं नाव आहे सेमको इंडस्ट्रीज. अच्छा. दक्षिण अमेरिकेत ही कंपनी आहे. या कंपनीचा मालक, त्याचं नाव आहे रिकार्डो सेमलर, ओके. ज्यांनी कंपनी वडिलांकडनं घेतली आणि सेमको ग्रो केली. हँडल इक्विपमेंट बनवतात. आणि रिकार्डो सेमलरनी ही कंपनी जी उभी केली, रिकार्डो सेमलर वरती ही कंपनीची कथा, या कंपनीची जीवनचरित्र आतापर्यंत यावर पुस्तक लिहिलं गेलंय. हम्म. इंटरेस्टिंग आहे. पुस्तकाचं नाव आहे मेवरिक. आणखीन काय नाव ठेवा. बरोबर. हम्म. सो ही इज अ मेवरिक. आणि हम्म. येस, दीज काइंड ऑफ सोल्युशन्स डू एक्झिस्ट. पण ती कळकळ अंतरात्म्यापासून आली पाहिजे मालकाच्या, की बरोबर. मी फक्त पैशासाठी करत नाही. असे मालक पुढे आले की जे पैशासाठी करत नाहीये, त्या जनसमूहासाठी करतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी करतात. आणि मग कुठेतरी हो, आपण म्हणतो ना की सगळी मुलं सारखी नसतात, कुठेतरी काठी घ्यावी लागते हातात. ते गरजेचं असतं. शिस्त गरजेची आहे, अनुशासन फार गरजेचं आहे. आणि मग हम्म. शिस्त कधी टोकाची घ्यावी लागते, ते पण मी समजतो. पण ती कळकळ सुरुवातीपासून वरून खालपासून उतरते असं मला वाटतं. खालून वरती काहीही जात नाही कंपनीमध्ये. करेक्ट. टॉप तुमचा जो डाऊन. जीव म्हणतो ना, आपण जनुक म्हणतो, तो जनुक तिथे कुठेतरी वरती असतो. जी संकल्पना असते ना, हम्म. तिथे कुठेतरी परत मी डायव्हर्ट होतो. आणि म्हणून म्हणतो की आपला जो सनातन वैदिक धर्म आहे, त्याचा आधार, त्याची पाठ म्हणजे प्राकृत भाषा आहे, जी प्रकृतीतनं आली आहे. आणि प्राकृत भाषेतनं संस्कृतचा जन्म झालाय. आणि हम्म. संस्कृत 3-4 वर्षन्स झालेत. आजपासून 4,000 वर्षांपूर्वीची जी संस्कृत होती वेदकालीन, 4-5 हजार वर्षांपूर्वी, त्यानंतरची संस्कृत बरीच बदलून शंकराचार्यांच्या काळाची झाली, इसवी सन सुरू व्हायच्या आधीची. आणि हम्म. त्यानंतर आज आपण जी संस्कृत वापरतो, बघतो, किंवा संस्कृतमध्ये काही लिहिलं होतं की काही साहित्याची चर्चा होते संस्कृत, सो आजचं संस्कृत थोडं वेगळं आहे. तर संस्कृत भाषेची पण प्रगती आणि उत्क्रांती होत आली आहे. हम्म. विषय तो आहे, संस्कृत भाषा जाऊ दे बाजूला एक मिनिट, संकल्पना, हे जो सं शब्द आहे ना, प्रिफिक्स ज्याला म्हणतो आपण, हम्म. तो खूप जास्ती व्यापक. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मानवासोबत संबंधित आहे. हम्म. धर्म, संपूर्ण धर्म, सनातन वैदिक धर्म म्हणा, तर खूप जास्ती मानसाची उत्क्रांती हम्म. आणि समज याच्याशी कनेक्टेड आहे. बरेच सगळं चर्वाक सोबत किंवा सुश्रुता सोबत आयुर्वेदाचं कनेक्शन घालतात. खूप सगळी लोक वेदांचं कनेक्शन व्यासांसोबत लावतात. दोघांमागची फॅक्ट जी तुला सांगतो 2 मिनिटं, कारण की कोणाला असं वाटावं, तुला असं वाटावं की हा विषय कुठे चाललाय. सुश्रुत, चर्वाक आणि त्यांच्यासोबतचे जे कोणी होते आयुर्वेदात प्रगती करणारे, आयुर्वेदाचे रचयिते पण म्हटले तरी चालेल. पण काही विशिष्ट जमातींची हम्म. माकडं आहेत, एप्स आहेत, वानर,
कपिवानर आहेत, ज्यांना आज स्वाती ऑब्झर्व केलंय प्रायमेटॉलॉजिस्टनी, ज्यांना 75 प्रकारच्या जडीबुट्टी माहिती आहेत. माकडांना, वानरांना? येस, बापरे. आय एम टॉकिंग अबाउट सर्टन ट्राईब्स ऑफ बोनोबोज अँड चिंपांजीज. ओके. करायचं. पीटर वोल्हेबेन नावाचा एक नॅचरलिस्ट आहे, बॉटनिस्ट म्हणून चालायचा. ही हॅज इव्हॉल्ड दॅट प्लांट्स हॅव अन इंटेलिजन्स, दे टॉक टू इच अदर. बापरे. एक अतुल कुलकर्णीचा चित्रपट आला होता देवराई. हम्म. पुष्कळ कमी लोकांना त्या देवराईच्या गूढ मध्ये जायची इच्छा होईल. वरवर म्हणायचं तर हा स्किझोफ्रेनिक असतो अतुल कुलकर्णी, हो. आणि तो त्याची कोणीतरी अशी प्रेयसी किंवा आपण इन्फॅन्ट म्हणतो, ही पार्वती नावाची कोणीतरी असते, आणि ती तो देवराई म्हणजे तिकडची ती वनस्पती सृष्टी असते, तिच्यामध्ये त्याला ती आकृती दिसत असते. त्या देवराईमध्ये पुसटशे उल्लेख आहेत की ही सगळी एकमेकाशी कनेक्टेड आहे. आता हे चित्रपट सुमित्रा भावेताईंनी किंवा सुखतनकरनी कोणत्या संकल्पनेवर बनवलं होतं, तत्वांवर बनवलं होतं? सुझान सिमार्ड पासून ते आजपर्यंत पीटर वोल्हेबेन पर्यंत त्या लोकांना शक्य दुवे मिळतात ते की द एंटायर कॅनोपी ऑफ अ फॉरेस्ट, जे वरचं कव्हर म्हणतो फॉरेस्ट, राईट, इट इज कवर्ड अँड गवर्न्ड बाय वन सिंगल ट्री विच इज कॉल्ड द मदर ट्री. ओ हो. अच्छा. कोणतंही झाड असो, कोणतंही झुडूप असो, कोणतीही गवताची कांडी असो, तिला त्या आईचं पोषण असतं. अच्छा. विषय अँथ्रोपॉलॉजी आहे. हा. परत येऊ, आणि म्हणून अँथ्रोपोस व्हेजिटेशन, फ्लोरा आणि फौना ह्याच्यामध्ये भेद करणं हा आपल्याला अधिकार नाहीये, जर का फ्लोरामध्ये पण इंटेलिजन्स आहे, सेल्फचा कन्सेप्ट आहे. बरोबर. आणि म्हणून ते नेतीनेतीचा कन्सेप्ट जातो. हम्म. आणि व्यासांनी जे वेद एकत्रित केले ते नेती आहेत. त्यांनी जे काही 2-4 वेद बनवले, 4 वेद जन्माला घातले किंवा ते रचले किंवा ते मांडले, पण किती सांडून गेलाय आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. खरंय. वानरांपासून माणसामध्ये किती आलाय माहिती नाही आपल्याला. 70-75 प्रकारच्या जडीबुट्टी या माकडांना माहिती आहे. झाडांशी बोलता येत आहे का आपल्याला? तर त्यांच्याकडनं काहीतरी इनपुट मिळेल आपल्याला? नाही माहिती. पुष्कळशा स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आजही बोनोबोज आणि चिंपांजीज मध्ये आहे, ज्या आपल्याकडे आहेत. अँथ्रोपॉलॉजी, मानव रात्री जो गुहेत जाऊन झोपायचा आजपासून लाखो वर्षांपूर्वी, माणसाची वाटचाल 90 लाख वर्षांपूर्वी आहे म्हटलं तरी चालेल. 90 लाख वर्षांपूर्वी पहिल्या मानवाची जात आली, होमो जात त्याला म्हणून. आणि त्यानंतर प्रवास करत करत आजचा जो होमोसेपियन झालाय, कुठेतरी गुहेत जायचं, स्वतःची सुरक्षा नाही करू शकत तोच मानव, कारण की तो एवढा हिंस्र नसतो. माणसाचं झुंजायला किंवा युद्ध करायला बनलं नाहीये. माणसाची बुद्धिमत्ता आहे इतर लोकांवरती इतर प्राण्यांवरती प्रभाव करणारी. पण आपलं शरीर तसं म्हटलं तर तेवढं प्रभावी नाहीये, कुठल्या युद्धात आपण जिंकू नाही शकणार. आणि म्हणून आपल्याला ती डेव्हलपमेंट झाली उत्क्रांतीमध्ये. पण म्हणून गुहेत झोपायचं. मग गुहेत कल्पना करायची, अज्ञात काहीतरी आहे, अज्ञात काहीतरी आहे. कपिवानरांमध्ये अज्ञातची संकल्पना आहे. कुठेतरी जातात वर्षातून एकदा दोनदा आणि तिकडे काहीतरी रिच्युअल्स करतात. ते हे रेकॉर्ड केलेलं आहे. ओके. माणसाने रिच्युअल्स केले, भिंतीवरती आकृत्या काढल्या. हो. आणि मग आकृत्या कधी बघणार? तर गुहेत आल्यावर बघणार ना. सो गुहेत आल्यावर आकृती बघितली, रोज संध्याकाळी बघायची, त्याला रात्र म्हणू लागलो. आरात्र आणि आरती. आरतीचा जन्म झाला तेव्हा. अच्छा. तो पूर्ण धर्म आपला म्हणाल. ह्याचे फ्रिंजेस, सीमा रेषा या सगळ्या मानवशास्त्रावरती कनेक्टेड आहे. पुष्कळ मानवशास्त्रासोबत लॉजिक कनेक्टेड आहे. आता एक सॅम्पल घेतो आणि विषयाचा म्हणजे या प्रश्नाचा आपण अंत घेऊ. देर आर 2 काइंड्स ऑफ न्यूरोप्लास्टिसिटीज इन ह्युमन. वन इज फंक्शनल न्यूरोप्लास्टिसिटी आणि दुसरी स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल मध्ये जन्मापासून ते आतापर्यंत आपल्यामध्ये जे संस्कार घडले, आपली मती बनवत गेली, आपण शिकत गेलो विषय, ती येते स्ट्रक्चरल बनत जात. आणि फंक्शन मध्ये कधी कधी असं होतं, हात काम नाही करत, हात तुटून गेला, पाय तुटून गेला, किंवा एक प्रकारचा एका बाजूचा मेंदूच काम नाही करत, काही बोटच काम नाही करत. तर त्याचा ऐवज करून, बायपास करून, त्याला वळसा घालून आपण दुसऱ्या प्रॅक्टिसेस सुरू करतो. त्याला फंक्शनल न्यूरोप्लास्टिसिटी या प्रांतात टाकतो. ओके. आणि आपण जे दिनचर्या करतो, आपला जो दिनक्रम आहे, आपले जे रोजचे रिवाज आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रिच्युअल्स म्हणतात, हे रिच्युअल्स इतके महत्वाचे आहेत. सकाळ झाली, या टाइमाला उठा, ब्रश करा, हे करा, ते करा, कोणीतरी ब्रह्ममुहूर्तावरती उठतं, ध्यान करतं. हे रिच्युअल जे असतात
काय असले पाहिजे त्याची गोष्ट नंतर, तो विषय वेगळा आहे. हम्म. पण रिच्युअल्समुळे फंक्शनल न्यूरोप्लास्टिसिटी वाढते माणसाची, हे ऑब्झर्वेशन आहे. आणि म्हणून पूर्वी हे रिच्युअल्स अतिशय महत्वाचे होते जेव्हा माणूस समूहात राहायचा. कारण की रिच्युअल्सची प्रॅक्टिस जास्त करून समूहात जास्ती प्रभावीपणे होत असते. एकटा असताना तो म्हणतो होता है चलता है, डायरेक्ट कनेक्शन आज ऑफ जर मी होम. समजा असे रिच्युअल्स असतील की सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा एक ऑनलाईन एक एक्सरसाइजचा क्लास जॉईन करते किंवा त्याच्यानंतर मग एखाद्या संगीताच्या क्लासला जाते, असे जरी मी रिच्युअल ठरवले तरी तेही तितक्याच महत्वाचे आहेत की समूहाबरोबर हो, करणारे रिच्युअल्स, असं तुला म्हणायचंय? अगदी अगदी. पण मला एकच सांगायचं याच्यामध्ये, ते नक्कीच सुरू करा. पण कधीतरी आईचं बोट सोडायची वेळ येते आणि एकटं शाळेत जायची वेळ येते. हम्म, हम्म. त्याचप्रमाणे रिच्युअल्स आपण सुरू करू, तर त्याचं कनेक्शन जर का नेट सोबत असेल, आपण ऑनलाईन करत असतो, हा. तर एक लक्षात ठेवायचं, माणूस हा 90 लाख वर्षापासून आजपर्यंत, म्हणजे फक्त 50 वर्षापूर्वीपर्यंत, जेव्हा रेडिओचे सेल आणायला पैसे नसायचे आणि रेडिओ वाजतोय म्हणजे या घरात सेल आहेत, सेलचा पैसा निघायचा नाही, लाईटवरती रेडिओ चालायचे नाही, प्रत्येकाकडे रेडिओ पण नव्हता आजपासून 50-60 वर्षांपूर्वी. तर हे 50-60 वर्षापूर्वीपर्यंत माणूस हा फक्त आणि फक्त निसर्गाच्या कुशीत होता. खरंय. निसर्गाच्या कुशीतनं बाहेर निघून अजिबात मला शांतता पाहिजे, ही जेव्हा विकृती माणसामध्ये शिरली, शांतता जंगलात पण नसते, 0 डेसिबेल तर जंगलात पण नसतात. खरंय. पण रानावनात मोठे झालेले प्राणी आहोत, हा भाग काढून टाकला, तर तो मागच्या 50-60 वर्षांपूर्वी काढलाय. त्यामुळे क्रांती घडायला हजारो वर्ष लागतात, 50 वर्ष लागत नाही. बरोबर. आणि 50 वर्षात काही लागेल तर आजार पण लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. तर ही जी आजारपणं लागणार आहेत, की मला आवाज सहन होत नाही, त्याच्यासोबतची आजारपणं आज बघतोय आपण. प्रत्येक घर जी टेनामेंट आहेत त्यांच्याकडे सोलार लागलेत, त्या घरातली जी कुटुंबीय आहेत सगळी, 24 डिग्रीचा आजार पण लागलाय त्यांना. खरंय, खरंय. सहन नाही होत, पाऊस सहन नाही होत, गारठा सहन नाही होत. आपल्या लहानपणी किंवा आपल्या आई वडिलांच्या लहानपणी विचारा कधी, त्यांच्याकडे स्वेटर पण नसायची आणि मग थोडे ऍक्टिव्ह राहायचे, शरीरात गरमी पैदा करत राहायचे, उष्णता, आणि वावरायचे. कुठे माणसाकडे तेव्हा कपडे होते एवढे, आणि कोणती बटणं होती, कोणती झिप होती ना, आणि कोणती नॉर्थ कॅम्प किंवा पॅटागोनियाचे जॅकेट्स घालायचे नव्हतं. सो हे सगळं आता घडलंय. पण आता तर पुढे, आता युवाल नोआ हरारी जसं म्हणतो की अगदी 7 एक वर्षांमध्येच आता आपल्याकडे म्हणजे ह्युमनॉइड्स म्हणतो आपण ज्याला, किंवा रोबोट्स जास्त करून यायला लागणार आहेत. मग आता तर आपण म्हणजे ह्युमनचा सहवास कमी होणं तर सोडूनच द्या, आपण रोबोट्सच्या जगात जगणार आहोत. मग तेव्हा आता ते पण आता किती फास्ट होतंय, ह्या सातचा सगळ्याशी पाडा आपण बोल, कसं जुळवून घ्यायचं, असा माझा प्रश्न आहे. 7चा पाडा बोल, 13चा पाडा बोल, 17चा पाडा बोल, 19चा पाडा बोल, का? कारण की हे प्राईम नंबर्स आहेत, तिथे परीक्षा देतात. आता 7चा जाऊ दे, 12चा लक्षात नाही राहत. जेव्हापासून कॅल्क्युलेटर, कम्प्युटर सगळे आले, ते पाडे लक्षात ठेवायचे मिळालंय. हल्ली आपण अलीकडे बघतो बऱ्याचशा शाळांमध्ये, मी हे बघितलंय, महाराष्ट्रात पण असेल, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारा असं वरून प्रेशर येतं. जास्ती डिस्क्रिप्टिव्ह उत्तर लिहावे लागतील असं असे नकाच प्रश्न नका. विचारू. अच्छा. टिक करायचंय. सिलेक्ट द ऑप्शन अमॉंग द गिवन. सिलेक्ट द बेस्ट ऑप्शन्स अमॉंग द गिवन 5 चॉईसेस. म्हणजे तुम्हाला उत्तरांची पण प्रोबॅबिलिटी देतो, त्यातनं जे असेल ते उत्तर निवडा. लिहायची तसदी घेऊ नका, असं शाळा कॉलेजमध्ये पण सुरू झालं. बरोबर. बाहेरच्या देशांमध्ये बरेचसे रिपोर्ट आहेत स्वाती, खूप चिंताजनक आहेत ते. कारण की पश्चिमी देशांमध्ये, प्रगत देशांमध्ये जे काही घडतं, ती लाट भारतात 2-5 वर्षांनी येते. हो. 25 ते 28% लोकांना एक वाक्यापेक्षा पुढे जास्ती वाचता येत नाही. मागच्या वेळेस ती 24 का 23 होती, ती टक्केवारी आता 28 वरती पोहोचली आहे. हो. ती यावर्षी आणखीन वाढेल, कारण की त्या बाजूनी एक वेगळ्याच प्रकारचं ऍक्सेलरेशन येत आहे, की ते चिप्स बनवतात, बरगडीत कुठेतरी फिट करायची आणि बरंचसं नॉलेज तुम्हाला चिपद्वारे मिळून जाईल. हो. आता चिपद्वारे प्रोग्राम केलेला किंवा चिपद्वारे संवाद साधणारा माणूस जर का सामान्य माणसापेक्षा जास्ती हुशार किंवा बुद्धिमान दिसत असेल, तर दिखावा करणं हे तर पूर्वापार चालू आलंय आपल्याकडे. 90 लाख वर्षापासून माणसानी स्वतःची सुरक्षा किंवा दुसऱ्यावरती जरब, भीती बसवण्यासाठी
दिखावा करणं हे नैसर्गिक आहे. हम्म. मी इतरांपेक्षा किती शक्तिमान आहे ह्याचा दिखावा करणं हे नैसर्गिक आहे. मी इतरांपैकी शक्तिमान मध्ये मग बुद्धिमत्ता पण आली, हुशारी आली, चातुर्य आलं, हम्म. समय सूचकता आली. हे सगळे लहान मोठे या क्लुप्त्या आहेत, ज्या आहेत त्या टूल्स आहेत बरोबर. की इव्हन आय वॉन्ट टू शो यू दॅट आय एम बेटर देन यू. हम्म. मग त्या केसमध्ये ही चिप कोण घालून नाही घेणारा प्रश्न पडतो ना. हो. आता आपण बघतो मागच्या 2 वर्षापासून सर्रास वापर होतो लिंक्डइन सारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्म्सवर पण असेल, मी ग्लासडोरवर नाहीये, हम्म. पण तिथे पण ही संभावना आहे की लोक प्रचंड वापर करू लागली आहेत आता चॅट जीपीटीचा आणि या प्रकारच्या एआय सोल्युशन्सचा अभिव्यक्तीमध्ये. त्यांची वाक्यरचना, शब्दांची निवड, हम्म. बोलण्याची शैली ती लगेचच कळते की बरोबर. ही बोली नाहीये. हो. जो हट्ट आजपासून 20-25 वर्षांपूर्वी लोक करायचे, शुद्ध भाषेतली लेखणीची भाषा, लेखी भाषा आणि बोली भाषा वेगळी आहे, तिथे कुठेतरी ही गोष्ट होती. बोली भाषेत कमी लोक लिहू शकतात किंवा हम्म. जे एक्सपर्ट आहेत किंवा ज्यांना भाषेवरती प्रभुत्व आहे फक्त तेच लोक लिहू शकतात किंवा कंसामध्ये फक्त त्यांनीच लिहावं, हम्म. अशी जी समज होती ती हळूहळू ओपन झाली आणि बोलीभाषेत लोक व्यक्त होऊ लागले. आणि त्यानंतर प्रत्येक लहान मोठ्या 5-5, 10-10 कोसावर आपण म्हणतो की बोली बदलते, ते सौंदर्य स्वीकारायला लागले लोक. अरे, ही तिकडची भाषा का? ही गुजरातची कशी आहे मराठी? ती इथली गुजराती आहे, ती इथली मराठी आहे, ही इथली अहिराणी आहे, ही तिकडची भाषा मराठवाड्यातली भाषा आहे, ही दक्षिण महाराष्ट्रातली भाषा आहे, ही बेळगावकडची मराठी आहे. या हम्म. भाषेचं सौंदर्य आता आता स्वीकारायला लागलो आणि अचानक ही गडबड घडली की एआय आलं आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची इंटेलिजन्स दाखवायची, चढाव. दिखावा करायची, मी सुपिरियर आहे हे एन्फोर्स करायला टोकाच्या लेवलचा इंटेलिजन्सचा वापर करायचा आणि विषय मांडायचे. हे एक प्रकारचं प्रलोभन मार्केटमध्ये आलं. हम्म. माणूस माणसामध्ये जे आहे ते मशीनमध्ये नाही. कोणालाही आज विचारलं, मी तुला विचारलं किंवा कोणालाही कोणी मला विचारलं तुला मशीन बनायला आवडेल, तर लगेच उत्तर नाही असतं, मला नाही बनायचं. हम्म. काही नाही नाही मी आहे तो तसं आहे. मी असं म्हणेन की अँथ्रोपॉलॉजी हा विषय कोणाला रंजक वाटतो नाही वाटत हा भाग वेगळा, हम्म. पण ज्यांना वाटतो त्यांनी आजपासून 30-40 वर्षांपूर्वी आयझॅक असिमोव्हनी लघु कादंबरी लिहिली होती, नॉव्हेलेट ज्याला म्हणू आपण. त्या कादंबरीवरती चित्रपट बनलं होतं जे पुष्कळ लोकांनी बघितलंय. पण माझ्या मते लोकांनी कादंबरी वाचावी, कारण की चित्रपटात तेवढं सांगू नाही शकत तुम्ही जेवढं तुम्ही पुस्तकांमध्ये सांगता हम्म. किंवा लेखकाचं मनोगत असतं ते पूर्णपणे प्रेक्षकापर्यंत पोहोचत नाही, म्हणून कादंबरी वाचावी. ती थोडीशी पॅराडॉक्सिकल वाटेल की एकदम विरोधाभास होईल. माणसाचं किंवा मानव जात म्हणून किंवा मानव म्हणून असण्याचं महत्व शिकायचं असेल ना हम्म. किंवा जाणून घ्यायचं असेल तर एक रोबोकडे जा. हम्म. त्या चित्रपटाचं नाव आहे रॉबिन विलियम्सचा द बायसेंटेनियल मॅन. ओके. हम्म. तो पुष्कळ लोकांनी बघितलाय, तुझ्या माझ्या वयोगटातल्या लोकांनी. तो पूर्ण रोबो असतो, 100% रोबो असतो आणि तो 100% स्वतःला माणसासारखा बनवतो आणि माणूस बनवतो. आणि या पिक्चरचा शेवट जो दाखवलाय तो अतिशय द्रावक आहे. हम्म. त्याला एक गोष्ट पटते की मी माणूस अजून नाहीये, माणूस बनायला एक गोष्ट बाकी आहे. कॉन्शियस. मी मरायला पाहिजे. ओ बापरे. आणि तो देह सोडू शकतो. हम्म. तो तो म्हणतो ना की मला जेव्हा ही जाणीव झाली, माझा देह नसेल पण मला ही जाणीव नसेल की मी माणूस म्हणून. बापरे. हे अँथ्रोपॉलॉजीचं महत्व आजपासून 30 वर्षांपूर्वी, 20 वर्षांपूर्वी रॉबिन विलियम्सने सांगितलं होतं. तेव्हा कदाचित रॉबिन विलियम्सला हे पण माहीत नसेल की किती भेसूर होणार आहे एआय बरोबर. आणि अँथ्रोपॉलॉजी एवढं महत्व घेणार आहे किंवा अजूनही घेतलं नाहीये, हे दुर्दैव म्हणतात. हम्म. बरोबर. मला आता ना तुझ्यासाठी म्हणून एक सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, खरं तर थोडासा सेन्सिटिव्ह आहे. मी तुला अजून एका गोष्टीसाठी ओळखते, ते म्हणजे तुझा एक ग्रुप आहे खरडे घाशी म्हणून. बरं. ओके, आता ह्याचा कनेक्शन काय ते सांगते तुला, की एक सिम्बॉलिक अँथ्रोपॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, की चित्रलिपीपासून माणसाने व्यक्त व्हायला सुरुवात केली होती वगैरे, बरोबर. तर तिथून आपण आता सगळं शब्द वगैरे सगळा प्रवास करत आपण इमोजींपर्यंत पण आलो आहोत. आणि तुझ्या खरडे घाशी हा जो ग्रुप आहे ज्याच्यावरती तू
खूप छान लोकांना जमवलेलं आहेस आणि छान उत्तम लिहिणारे लोक आहेत. पण तिथे तू एक नियम केलायस की नो इमोजी, बरोबर? आणि त्याच्यामध्ये किमान 5 वाक्य लिहायची सक्ती आहे तुझी. तर हा हा पण तुझा एक प्रकारचा अँथ्रोपॉलॉजीचा एक छुपा प्रयोग आहे का हा तुझा, असं मला म्हणायचंय. नाही, असं नाही म्हणणार मी शुभप्रयोग आहे. ही एकदम साधी बाब आहे हम्म, की समूह असतात ना, त्याच्यामध्ये सतत काही ना काही ना काही गप्पा टप्पा चालू असतात. आपण पानाच्या टपरीवर गेलो ना, तर तिथे नेहमी दोस्त लोक उभे असतात. हम्म, हम्म, हम्म. आणि त्या पान टपरीवरती एक रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंट ठेवला आपण, तर बऱ्याचशा गोष्टी एवढ्या पण असतात. कोणीतरी खोकतं, हो. कोणीतरी शिंक पासून काय रे, मग दोन चार शब्द गमतीचे असे तसे. चल चल चल, वाट बघतोय, चल चल गाडीवर बस पटकन, असे असतात. किंवा मग मी आलो, जरा हे ठेव ना, 2 मिनिटात आलो. असे निरोपाच्या गोष्टी. अँकरिंग ज्याला म्हणतो, 2 शब्दाचं अँकरिंग पण असतं. कोणी दोघं जण बोलतात, तिसरा हसतो एकदम तो जोक ऐकून, मग ते दोघं त्याच्याकडे बघून हसतात की बाबा तू पण आस्वाद घेतलास. अशामुळे काय होतं की जर का तो पानवाला किंवा तिथे कोणीही व्यक्ती अशी असली जी चिंतन करत असेल, हम्म. तर तिला त्याचा त्रास होतो. राईट. आता तो पानवाला म्हणेल की अरे बाबा सगळ्या प्रकारचे लोक येतात, तुला त्रास होतोय तर दुसरीकडे जा. पण मला असं म्हणायचंय की हे पानाचं दुकान नसून शिकल्या सवरलेल्या व्यावसायिक लोकांचं किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा शिकले सवरले नाही, अभ्यास करणारे नाही, पण चिंतन करणाऱ्या व्यक्तींचा एक समूह आहे. हम्म. त्यांचं चिंतन चालू आहे. आणि म्हणून असंही आहे की ते काहीतरी कारणाने तो प्लॅटफॉर्म ऍक्सेसिबल ठेवतात आणि त्याच्यातले सिग्नल्स किंवा त्याचे नोटिफिकेशन सायलेंट नाही करत. हम्म. मग हम्म. त्या केसमध्ये नुसतंच खाकरणं, खोकणं, थुकणं, इमोजी मारणं असं असलं तर त्याला दर 2 सेकंदाला काही ना काही पिंग येईल आणि तो दुष्यित व्हायचे चान्सेस असतात. बरोबर. म्हणून तो एक नियम काढला मी. नियम असा नाही म्हणत की इमोजी नकोय, हम्म. नियम असा आहे की फक्त इमोजी नको. बरोबर. ऑब्जेक्टिव्ह तुमच्या पासून डिस्क्रिप्टिव्ह कडे जाण्याचाच एक प्रकार झाला हा. हा, तुम्ही कोणतंही उत्तर समर्पक द्याल किंवा विचार करून द्याल, जर का त्या विचारांना काही वजन असेल. हो, नाही, हम्म. पटलं, नाही पटलं, आवडलं, सुपर, ही अशी उत्तरं देऊ नका, कारण की उत्तर इमोजी फॉर्म मध्ये असतात. हो. त्यापेक्षा तुम्हाला आवडलं का, तुम्हाला नाही आवडलं का, तुम्हाला का वेगळं वाटलं, का वेगळी चालना वाटली, त्यासाठी एक 2-4 वाक्य तर लिहा. हम्म. म्हणून तो 5 वाक्य म्हणा किंवा 30 शब्द 25 शब्द म्हणे, तो नियम आला. तो नियम आल्यावर लगेच हे आपण अनुभवलं की बरेचसे इमोजी सेन्सर झाले. नुसतेच असे इमोजी येतात आणि हम्म. लोक सुंदर उत्तर देण्यापेक्षा किंवा फक्तच समर्पक उत्तर देण्यापेक्षा विचार करून त्याच्यावरती 4 शब्द 4 ओळी लिहू लागले. बरोबर. लिहू लागा असं मला म्हणणं नाहीये. हम्म. पण हम्म. तुम्हाला लिहायचं असेल तर थोडस विचार करून काहीतरी द्या, म्हणजे त्या लेखकाला काहीतरी मिळेल, बरोबर. इतरांना काही चालना मिळेल. फक्त एवढा साधा विचार आहे. हम्म. दुसरं ओके. आता मला ना तुला एक तू आता अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेस, या फील्डमध्ये तू आहेस, तर मला तुझ्याकडनं ना कर्मचारी जे आहेत, एम्प्लॉईज, त्यांच्यासाठी एक दिशा म्हणून अशी हवी आहे की एखादा सामान्य कर्मचारी असेल की जो सध्या खूप स्ट्रेसमध्ये आहे, त्याला वाटतंय की एका मोठ्या मशीनचा एक छोटासा खिळा बनून राहिलाय, तिकडे असं खूप टॉक्सिक कल्चर वगैरे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तो स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपून प्रगती करण्यासाठी काय करू शकतो? 2 बाबती याच्यामध्ये. एक तर ती टोकाची स्थिती न येऊ देणं, हम्म. 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 ते त्याच्या अखत्यारीत आहे. ही कॅन डू इट. अच्छा. ही कॅन प्रिव्हेंट टू रीच टू दॅट क्लिफ फ्रॉम हम्म. वेअर देर इज नो रिकॉर्डिंग टू जस्ट जम्प इन द सी. नोकरी सोडणं म्हणा, दुसरीकडे जाणं. ती वेळ येऊ न देणं हा त्याचा त्याचा हक्क आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षित आहे. हम्म. 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 पण समजा त्या दिशेला तंत्र जात असतील तर त्यांनी कुठेतरी फ्लायर रेस करावे. ओके. हा बाबा, ये थोड़ा सा अजीब सा है, पण मग म्हणता ये हर बार रोता है, ये रुआसाही आदमी है, असं न होता जर का त्याला त्या परिस्थितीकडे प्रत्येकदा आपण जातो, त्या स्थितीत जातो, तर ते प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून ती स्थिती न येऊ देण्यासाठी त्याचा इन्फ्लुएन्स वाढवणं, प्रभाव वाढवणं फार गरजेचं आहे. प्रोएक्टिव्ह व्हायला पाहिजे. हा, प्रोएक्टिव्ह होणं, प्रभाव वाढवणं. आणि एक गोष्ट परत येते तिकडे, अँथ्रोपॉलॉजीच येते. तुमचा प्रभाव किंवा तुमचा इन्फ्लुएन्स वाढवायला यू हॅव टू कनेक्ट. हम्म. 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 हाऊ टू कनेक्ट इज अन आर्ट विच हॅज टू बी मास्टर्ड सिन्स चाइल्डहुड. बरोबर. त्याच्यासाठी कोणतेही ट्युशन क्लास कामाला येत नाही. हम्म. हम्म. त्याच्यासाठी कोणतंही IIT, IIM किंवा जिपमर म्हणा किंवा
एम्स म्हणा किंवा कोणताही नॅशनल लॉ स्कूल, कोणत्याही प्रकारची युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड, मॅनफोर्ड कामाला येणार नाही. तुम्हाला ते सडकेवर शिकावं लागेल. बरोबर. तुम्हाला ते वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये जाऊन शिकावं लागेल. फेस कुठेतरी करावं लागेल, तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावा लागेल असंच. कुठेतरी भांडण झालंय, ते भांडण सोडवून बघा ना. दुसऱ्याच्या खर्चावरती शिका ना. एकमेकांची डोकी फोडायला दोघं जण तयार झाले. जा तिथे, अरे राहू दे बाबा, कशाला चिडतो, तुला घरी जायचं. डू समथिंग टू एंड द डिस्प्यूट. डू समथिंग टू सीड आउट द मॅटर्स. हम्म. काहीतरी करा. तू त्या व्हॉट्सअप समूहाची गोष्ट केली, थोडस आश्चर्य वाटलं, पण ठीक आहे, सेन्सिटिव्ह प्रश्न नव्हता. हम्म. मी त्या समूहात दिवसभर हेच करत असतो, ज्याला आपण कच्च्या भाषेत काड्या करतं म्हणतो ना. तर बरेचदा 95% ऑफ व्हॉट आय राईट इज बेसिकली काड्या करणं. हम्म. की आपण आरशासमोर असलो कोणत्या, हे महत्वाचं आहे. दोन बरोबर. प्रकारचे आरसे असतात बरं का स्वाते. मी दोन टोकाची उदाहरणं देतो. एक आरसा एअरपोर्टवरती असतो, हा. लॉन्जमध्ये, पण तिथे काय असतं ना, सूट बूट असतात. हम्म. आपण कसं घातलंय, टाय लूज नाही पडला ना, शर्टाचं लेबल बाहेर नाही निघालं ना, पॅन्ट बरोबर फॉल होतीये ना शूज वरती, सॉक्स दिसत नाहीये ना माझे, या लहान मोठ्या ड्रेसिंग एटिकेटच्या गोष्टी बघतो. बरोबर. आणि दुसरा आरसा आपल्या घरात असतो, जेव्हा दुसरं कोणी नसतं. हम्म. दोन्ही आरशांमध्ये वेगळे चाळे होतात की नाही. बरोबर आहे. हा. सो चाळे कोणते, तर कोणी बघत नसेल, एअरपोर्टवर कोणी नसेल, इव्हन त्यांचे कर्मचारी नसतील, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या ऑफ इंडियाचे किंवा त्यांचे व्हॉलेंटियर नसतील, हम्म. त्याचे बॉईज नसतील, तेव्हा मी जे चाळे करीन ते कदाचित घरी चाळे करतो तसे असं. किंवा एकदा शर्टाचा इन काढून सूट असा एका हातावर बांधली घेऊन टायची हे लूज करून, नॉट लूज करून उडी मारून बघतो कसा दिसतो मी एअरपोर्टवरती, कोणी याच्या. सीसीटीव्ही पण बंद आहे, रेकॉर्डिंग पण होत नाही. व्हॉट डू यू डू when nobody is looking at you, nobody cares about you, हम्म. or nobody is concerned a dime about you, is what you are. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची खात्री होते, द लिजंड मूवी विल स्मिथचा, येस. एकटा असतो त्या पृथ्वीवरती, अगदी. हा. तुमच्याकडे बघायला कोणी नाहीये, काही नाहीये, तेव्हा तुम्ही काय करतात, ते तुम्ही असता. बरोबर. आता काय काय नाही करायला पाहिजे ह्याची यादी तर रोज वाढते. हे नको करायला, खराब दिसेल, हे नको करायला, खराब दिसेल, त्याची यादी वाढते. त्याप्रमाणे काय केलं तर मी चांगला दिसेल, ही यादी पण वाढत आहे. मी हम्म. असं केलं तर हुशार दिसेन, असं केलं तर बुद्धिमान दिसेन, असं केलं तर अतिशय चाणाक्ष दिसेन, असं केलं तर खोलात विचार करणार दिसेन, असं केलं तर दिसेन. ही यादी असते. आता या दोन्ही याद्या घ्यायचं, बसायचं आणि काड्या करायचं. स्वतःवर. तुम्ही लोकांवर प्रयोग करू शकत नाही, करू पण नाही. दुसऱ्यांवरती प्रयोग का करावे, मग ते स्वतःवर करायचे. ओहो. आणि स्वतःवर प्रयोग करून दुसरे कसा प्रतिसाद देतात ते, तिथे कुठेतरी मजा आहे. जबरदस्त आहे. दोन टोकाची लोक असतात स्वाती. हम्म. निष्ठा उचलणारे कावळे आणि मोती उचलणारे राजहंस. ओहो. बरोबर आहे. राजहंस बनायचंय. हा. तर राजहंस बनायचंय का मग लोकांना चुका सांगत बसायचं कावळ्यासारखं, की कोणतरी आपण आणि त्याला जाऊन शिक्षा देऊ काहीतरी, असं जे काही. याच्यासाठी आता सध्या तरी मागच्या 10-15 वर्षापासून आपल्याला सोशल मीडिया मिळाली असं मला वाटतं. हो. लोक फायदा करून घेतात, प्रसिद्ध होतात, पण त्यांची प्रसिद्धी फक्त मी कसा दिसतोय एअरपोर्टवरती तिथे आहे का, का ती हम्म. नैसर्गिक प्रसिद्धी आहे, नैसर्गिक मिळालेली इमेज आहे. बरोबर. या दोन गोष्टीचा संगम हा आहे तुमचा अँथ्रोपॉलॉजीकडे जाणार. जबरदस्त. The मला best ना. anthropologists, the ultimate anthropologists in the world are those people who don't think anything about how they express themselves, how they conduct themselves. ओके. They are unafraid of anybody. They are unafraid of any situation. They are ready to face any challenging situation. हम्म. Any challenging or any डॉमिनेटिंग मास ऑफ ह्युमन्स, 10 माणसं आले, 100 माणसं तरी हरकत नाही, हम्म. प्रेमाने सगळ्यांना स्वीकारेन, प्रेमाने सगळ्यांना तोंड देईन. इज इन इंग्लिश व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण मराठीत सांगितलं तर लोक इम्प्रेस नाही होत ना तेवढे, म्हणून इंग्लिशीत सांगावं. काय मराठीत सांगावं, त्यांना आपण संत म्हणतो, ओ राईट. समाजसेवक म्हणतो. बरोबर.
कोणीतरी चुकून हेगडे यावर म्हणून जन्माला येतो. मेडिसिन मेडिसिन सोडून समाज कल्याण लागतो. अरे तू तू मेडिसिन शिकलाय रे, काय ते समाजात लोकांच्या मागे लोकांचं घरकट साफ करायला जातोय ना, लोकांना कपडे घालायला जातोय. त्याला कुठेतरी संतपद सापडलं. बरोबर आहे. लोक जन्माला येतात. प्रचंड संख्येमध्ये समाजसेवक आहेत. कोणतरी अर्धवट समाजसेवा करून देवाज्ञा होते परिकर सारख्यांची. कोणतरी टिकतात 80-90 वर्षापर्यंत काम करतात, 100 वर्षापर्यंत दीर्घ आयुष्य असतं त्यांचं. बट ऑल आर रूटेड टू ओनली वन थिंग, अँथ्रोपोस आणि अँथ्रोपोलॉजी. मग त्याच्यावर अभ्यास करतात. बेनस्टाल सारखे किंवा याच्यासारखे हार्वर्डमध्ये स्टडी होतात. ते आनंद कशापासून मिळतो त्यावरती करतात. मग तो परोपकारापासून मिळतो. परत ते मानवतावाद, मानवता हा शब्द येतो. मानवता म्हणजेच परोपकार ना. स्वतःच्या कुटुंबाकडे बघणं हा स्वार्थ किंवा त्याला प्रपंच म्हणतो आपण. पण मानवता म्हणजे अखंड समग्र मानवजात, त्याच्यासाठी तो शब्द आपल्याला. बरोबर. इंजिनिअरिंग इज अँथ्रोपॉलॉजी. माणसाने डिझाईन केलेल्या वस्तू आहे म्हणून तर अँथ्रोपिक बोलावं लागतं ना. बरोबर. ऑर्गॉनॉमिक का म्हणतो? कारण की ऑर्गॉनॉमिक टू अ ह्युमन कम्फर्ट. मग ती खुर्ची ऑर्गॉनॉमिक आहे, वर्क स्टेशन ऑर्गॉनॉमिक आहे, एन्व्हायरमेंट ऑर्गॉनॉमिक आहे. अर्गो म्हणजे आपल्याला, आपण म्हणजे ह्युमन, फक्त माणसाचा फायदा बघायचा, दुसरा कोणाचा. सो परत अँथ्रोपॉलॉजी आली. सगळीकडे अँथ्रोपॉलॉजी आहे, कुठे नाही असं वाटतं. बरोबर आहे. खरंय. म्हणजे हे सगळं इव्हन विद्यार्थी किंवा गृहिणी, कोणीही माणूस, प्रत्येक जण हे सगळं ह्या प्रकारे वागू शकतो मला वाटतं. स्त्री काय आहे हे मागच्या 2 महिन्यातच कळलं मला. मला आई होती, मला सख्खी बहीण आहे, हो. काका काकी किंवा इतर स्त्रिया, मावश्या, आत्या भरपूर आहेत. मला फक्त 2 महिन्यापूर्वी कळलं स्वाती, स्त्री म्हणजे काय. मुलीवर प्रेम न करणारा बाप जन्माला आला नाही. बरोबर. मी बरेचदा म्हणतो की बाप तेव्हा बनतो जेव्हा त्याला मुलगी होते, असं म्हटलं तरी चालेल. मुलीला कुशीत घेऊन बसणं याहून जास्ती सुख वैकुंठात किंवा स्वर्गात पण नाही. आणि ती मुलगी अँथ्रोपॉलॉजी बघ कुठे जाते. जन्मापासून प्रोग्राम होत असते की तुझं घर वेगळं आहे. बरोबर. कशी खंबीर होत असेल. देव करो मला मुलगी म्हणून कधी जन्म न मिळो असं मला वाटतं बरेचदा. माणसाला रडण्यासाठी डोळ्यातनं पाणी आणणं किंवा येणं गरजेचं नाहीये. पुष्कळ रडतोय सध्या मी, जेव्हा स्त्री ही संकल्पना किंवा हा प्राणी, स्त्री नावाचा प्राणी मी जेव्हा अनुभवतोय. आणि मग मानव जातीमध्ये स्त्री की बाबा कोणाची तरी मादी म्हणून, ज्याला मादीच म्हणतो ना. लेट्स नॉट टॉक सिव्हिलाइज, लेट्स टॉक अबाउट दोज 90 lakh years since the evolution of first human. We call her a mate. When a mate goes with her enamour or her partner, she loses a lot of things. How does she prepare herself? पुष्कळ मोठा विषय आहे. स्त्री शक्ती, स्त्री, देवी आणि प्रकृती. परत तिथेच अँथ्रोपॉलॉजी हा विषय आहे. कारण की समजायचंय माणसाच्याच मेंदूनी ना. बरोबर आहे. त्याचाच बायस घेऊन समजायचा आहे. पुरुष आणि प्रकृती तिथेच वेगळे करावे लागले सृष्टीच्या काय ब्रह्मांडाच्या संकल्पने. पुरुष अँथ्रोपॉलॉजी अकॉर्डिंग टू द प्रकृती ऑफ अ ह्युमन इज ट्राईंग टू अंडरस्टँड प्रकृती. गंमत आहे. विशेष सायकल म्हटलं तरी चालेल. जबरदस्त. केवढा व्हास्ट विषय आहे हा खरोखर. आणि खूप छान एक्सप्लेन केलंस तू. खूप म्हणजे अजून ह्याच्यावरती खूप बोलण्यासारखं आहे खरं तर. कितीतरी. आणि तू तर खूप काय काय अजून सांगू शकशील. हे त्याच्यात कळतंय. म्हणजे तुझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये कळतं की एक अख्खा एपिसोड काय मोठा फिल्मच होऊन जाईल म्हणून. अशक्य विषय आहे हा. म्हणजे त्याचा माणूस आहोत आपण. म्हणतात ना कुठे कुठे त्याची मती पळेल, धावेल त्याची बुद्धी, त्याची मती कुठपर्यंत पोहोचेल असं आहे ते. कुठे विचार करणार. कारची डिझाईन ती माणसाने केली आहे. अँथ्रोपिक कन्सेप्ट टाकले त्याच्यामध्ये. स्पेसशिपची डिझाईन माणसाने केली आहे. कुठपर्यंत जाणार आहे, किती महिन्यांचा साठा पाहिजे, कोणत्या प्रकारचा साठा पाहिजे, माणसाचं वेस्ट काय आहे, माणसाचं रिफ्यूज काय आहे. अँथ्रोपॉलॉजी. स्वर्गात जाऊन किंवा अंतराळात जाऊन तुम्हाला नॉर्मल अन्न नाही, टूथपेस्ट खावी लागेल असतं कधीतरी पूर्वी. त्या प्रकारचं अन्न असतं की बाबा पेस्टी असतं थोडंसं, किंवा सगळंच ऍब्झॉर्ब होईल अशा प्रकारचं काहीतरी अन्न असतं. वेस्ट आणि रिफ्यूज बाहेर काढायला किंवा डिस्चार्ज करायला त्यांना ते
खर्च पडत असतात किंवा त्या सोयी उपलब्ध असतात हो, तंत्रज्ञानाच्या. सगळीकडे अँथ्रोपॉलॉजी आहे, कुठे नाहीये. बरोबर आहे. शल्य चिकित्सा करण्यासाठी अँथ्रोपॉलॉजी आहे. आता हम्म, आता यांना बुद्धिमत्ता आली आणि बुद्धी आली की नाही, औषधांमध्ये काही नाहीये. आता आली ती हम्म. औषधं एकमेकांना माकडे देतात ते. 70-80 प्रकारची औषधं सापडली, माकडांना माहिती आहे, जडीबुट्ट्या माहिती आहे, वनस्पती माहिती आहे, कमाल आहे. आयुर्वेद. बर. अरे आपल्याला कळतंय की ना 70 माहिती आहे. त्यांना 200 माहित असतील, 2000 माहित असतील, जास्ती माहित असतील. कधी बरोबर सुरुवात आहे. इव्हन झाली? अगदी म्हणजे आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो की कुत्री मांजरं सुद्धा दुर्वा वगैरे पोटदुखीसाठी खातात वगैरे, हे आहेच ना, म्हणजे त्यांनाही माहितीच आहेत ही औषधं. हो हो. हम्म. वमन करायला किंवा वांती करायला ते गवत खातात, मग ते गवत बाहेर काढतात, त्याच्यासोबत पोटामधले टॉक्सिन्स किंवा वाईट पदार्थ बाहेर काढतात. बरोबर. काय करत असतील आपण तेवढं निरीक्षण करत नाही, कदाचित आजारी पडत नाही. परवाच्या दिवशी मित्र भेटला होता, क्युरेटर आहे इथल्या मोठ्या झूचा, हम्म. बडोद्यातल्या मोठ्यात मोठ्या झूचा क्युरेटर आहे. हम्म. मला सांगितलं की सिंहाच्या पिंजऱ्यात जन्माला येऊन मोठे झालेले वाघसिंह त्याचं आयुर्मान खूप जास्ती असतं. कुठल्या वाघसिंहाचं आयुर्मान जास्त असतं? पिंजऱ्यातल्या. पिंजरातल्यांचं जास्त असतं. हा, कारण कारण बाहेर त्यांना कोणी काही कष्ट करावे लागत नाहीत म्हणून. कारण पनीर बटर मसाला प्लेटमध्ये मिळतो ना रोज. बाप रे. मला उलट वाटत होतं की उलट बाहेर नेचरमध्ये ते असतील, त्याच्यासाठी झगडतील, एक्सरसाइज होईल, हे सगळं होऊन त्यांचं आयुर्मान जास्त असेल असं मला वाटत होतं. इथे तर रोज तो तुकडे टाकतो, तो बघतो पेंगलाय का, लगेच फोन करतो वेटला. अरे बघ ना टेम्परेचर बघ कसं काय, तो वेट येतो तिकडे, बघतो टेम्परेचर, वे 2 डिग्री जास्ती आहे, ते काहीतरी. आता हे जंगलात होईल का? बरोबर, बरोबर. आणि हा पिंजरा आहे, कंट्रोल एन्व्हायरमेंट, कधी पाऊस पडणार नाहीये, हो. कधी ऊन नाहीये. कारण की ह्यांना पण परत पाणी टाकतात त्याच्या वाळूमध्ये, जिथे झोपतात ना तिथे पाणी टाकतात, ते ओलं ठेवायला, यांना बरं वाटायला. म्हणजे अख्खा दिवस आहे. बरोबर. अरे ते आश्चर्य करायची गरज नाहीये. माझा जन्म झाला, माझ्या आईने मला इन्क्युबेटर मध्ये ठेवलं असतं ना, तर मी 1000 वर्ष जगलो असतो असं मला वाटतंय. कारण सगळंच कंट्रोल आहे. जसं बरोबर. तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय शास्त्र प्रगत होत जाईल ना, हम्म. तशा नंबर ऑफ टेस्ट वाढत जातील. हम्म. हम्म. जितक्या टेस्ट वाढत जातील तितक्या प्रकारचे उपचार आणि अँटीबायोटिक्स आणि गोळ्या आणि औषधं वाढत जातील. हम्म. हम्म. बरोबर आहे. आणि तितकेच नवीन नवीन डायमेन्शन्स नॉर्मल्सीचे वाढतील, नव्या डेफिनेशन्स येतील. बरोबर. आणि मला ते लोक दरवेळेस विथ डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्सेस दिल कीप मी हेल्दी. हम्म. मला कधी चालता येणार नाही, मला बोलता येणार नाही, पण ते ह्या गोष्टी एन्शॉर करतील की ह्याला झोपून न ठेवता उठवून कसा इकडे तिकडे फिरवला, कसा व्यायाम दिला त्याला, तर शरीर त्याचं एक प्रकारे खराब होणार नाही खालच्या बाजूने, किंवा खालची बाजू अशी नसली पाहिजे. मला स्पेस मध्ये ठेवतील किंवा रिक्रिएट करतील काहीतरी, कोणतं तरी तज्ञान वापरून मला जिवंत ठेवला हम्म. पूर्णपणे. आयुर्वेदाला वाढू शकते माझी, आजारी पडू द्यायचा नाही माणसाला, सगळ्या गोष्टी नजर करत राहायचं. हम्म. बरोबर आहे. तो अशा दिशेने गेलो तरी परत अँथ्रोपोस कामास येतो, अँथ्रोपॉलॉजी कामास येतो. हम्म. अँथ्रोपोसीन नावाचा एक युग पश्चिमी देशांनी किंवा प्रगत विज्ञानांनी सांगितलंय की जेव्हापासून माणसाचं प्रभुत्व आलं पृथ्वीवरती, हम्म. तेव्हापासून तो सुरू झालाय. म्हणता येईल की जेव्हापासून आपण शेती करू लागलो होते या आधीपासून, किंवा होमो निअँडरथलिस आणि डेनिसोवन्स गेले आणि हे करू लागले, तेव्हापासून जे काही म्हणतायत हम्म. तो युग चाललाय. पण चिंतेची बाब स्वाती ही आहे की असं म्हणतात की नोवा सीन सुरू होतो. तर हम्म. नोवा सीन काय, तर ह्युमन आणि एआय इंटरव्हेन्शनचा युग. की आता अच्छा. एआय टेक करेल आणि माणसाकडनं गेली, तो नोवा सीन नावाचा युग येतो असं हम्म. 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 त्याची बाब आहे. कारण की तेव्हा सीमा नाही काढता येणार, एव्हरीथिंग विल बी इन अ ग्रे एरिया. हम्म. हम्म. बापरे. हम्म. खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडनं आणि खूप मोठा हा विषय आहे अँथ्रोपॉलॉजीचा. पण आता आपण एक जस्ट गंमत म्हणून एक रॅपिड फायर मला तुझ्याकडनं त्याची उत्तर हवी आहे. तर पहिला प्रश्न तुझा असा आहे की तुझ्याकडे दोन लोक आहेत. एक प्रचंड टॅलेंटेड आहे पण टीमचं कल्चर बिघडवतोय, आणि दुसरा अतिशय प्रामाणिक आहे पण कामामध्ये तितकी गती नाहीये. तर तू कोणाला कामावर ठेवशील? त्याच्या वेळेला तू कौशल्य बघशील का नैतिकता बघशील? टॅलेंट नैतिकता. आणि प्रामाणिकपणा. मी नैतिकता सिलेक्ट करीन, कारण की स्किल्स कोणामध्ये आणता येतात. एक माकडाला घेतलं तरी तो मशीन चालवू शकतो. ग्रेट, ग्रेट. दुसरा प्रश्न आहे, कंपनी बुडते अशी वेळ आली आहे, तू कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवशील की गुंतवणूकदारांचे पैसे? नफा की तत्व?
दोघांचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण की रक्कम तेवढी नसते. नहिवत अमाऊंट असतं कर्मचाऱ्यांचा पगार, आणि गुंतवणूकदारांचे पैसे खूप जास्ती असतात. ते पैसे वाचवले तर कर्मचाऱ्यांचा होऊ शकतं, पण गुंतवणूकदारांचे पैसे गेले तर त्या कंपनीचं रिवायवल अशक्य आहे. बरोबर आहे. हा. कंपनी बचाओ. हम्म. हार्श यू माइट हॅव टू रिमूव्ह ऑल द पीपल, बरोबर. But हा saving- एंगल महत्वाचा आहे. राईट. but saving the company eventually will have them on board again sometime. ग्रेट. गुंतवणूकदारांचे पैसे, गुंतवणूकदार रोजच्या रोज तुमच्या सोबत नसतात. त्यांचा इंटरेस्ट फक्त पैसे आजचे उद्या दीडपट झाले पाहिजे, दुप्पट झाले पाहिजे. तिसरा प्रश्न. कर्मचारी रोज आपल्या सोबत असतात आणि त्यांच्यावरती प्रभाव हा आपल्या हातात असतो. बरोबर. ते नातं असलं की त्यांना सांगायची पण गरज नाही, फक्त डोळ्याच्या इशाऱ्याने राजीनामा ठेवतील. असते आपल्याला. आणि अशी माणसं, स्वाती, मी माझ्या लाईफ मध्ये अनुभवली आहेत. 2 CEO असे बघितलेत. अच्छा. ती कंपनी सोडली ना तर त्यांच्या छातीत डोकं टाकून युनियन लीडर रडले होते. युनियन लीडरची गोष्ट करतो. बापरे, अंगावर काटा आला माझ्या आता ऐकताना हे. म्हणतात युनियन लीडरचं थोडंसं वाकडं असतं कंपनी सोबत किंवा टॉप मॅनेजमेंट सोबत किंवा सीईओ सोबत. युनियन लीडर येऊन हुंदके देऊन रडले त्यांच्या छातीत. सो ही सगळी गोष्ट अशक्य असं म्हणायची गरज नाहीये. मी माझ्या लाईफमध्ये त्या माणसाला अनुभवलाय. तो माणूस अजूनही आहे. नाव घेऊ पण आहे. त्या मोठ्यात मोठ्या कंपनीचा तेव्हा तो हेड होता. अनुभवलंय. माणसांना विश्वासात घेतलं तर राजीनामा ठेवायला सांगायला काही हरकत नाही. तिसरा प्रश्न आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची काहीतरी चूक झाली, ती सर्वांसमोर सांगून त्याला धडा शिकवणं, त्याला आणि इतरांना ते चांगलं, की बंद दाराआड सांगून नातं जपणं चांगलं? पारदर्शकता की गुप्तता? प्रॉब्लेमवर डिपेंड करतं. सगळे करू शकत असेल प्रॉब्लेम तर सगळ्यांमध्ये सांगायचं, त्याला दुसऱ्यांना सांगायचं. कोणी सांगत आहे बरोबर. ह्याची चूक, हा फक्त एक प्रयोग बनलाय. ही इज आउट. तुम्हाला सांगतो असं करू नका असं. आणि जर का त्याची चूक असेल, फक्त त्याच्या विशिष्ट असेल, तर त्याला पर्सनली सांगायचं की अरे तू नुकसान केलं, त्यामुळे इतरांमुळे एवढे वर्क आवर्स किंवा मॅन आवर्स खराब झाले, असं करू नको. ते एकटं त्याला सांगतो. ओके. चौथा प्रश्न आहे, तू एका मोठ्या प्रमोशनसाठी तुला कोणातरी निवडायचंय, त्यावेळेला तू 30 वर्षांच्या निष्ठेला निवडशील की 3 महिन्यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्सला? अनुभव की उत्साह? अनुभवच. त्याचं कारण इंटिग्रेटेड ग्रोथ असतो. त्याच्या माणसाला आणून लगेच त्याला प्रमोट करणं आणि 3 महिन्यात टर्न अराउंड करून देणं, हे अनलेस तुम्ही सगळं बदलून टाकत नाही, म्हणजे कल्चरल चेंज म्हणण्यापेक्षा एक सर्जिकल चेंज तुम्ही म्हणाल ते. आता माझ्या हातात आहे की 3 महिन्यात कोणीतरी चेंज करून दाखवलं आणि कोणीतरी 30 वर्षानंतरचा माणूस आहे त्याला, तर 30 वर्षानंतरच्या माणसाला निवडलं तर इतरांवरती प्रभाव करणं फार सोपं आहे, कारण की तो 30 वर्षापासून सगळ्यांना स्वीकृत आहे. पण हा माणूस नवा आलाय ना, त्याला प्रमोट केलं ना, तर 30 वर्षापासून बाकीच्या 3000 लोकांच्या पोटात दुखू लागेल. अन्याय वाटेल त्यांना. अन्याय वाटेल. पण मग आता ह्याच ठिकाणी, आता ह्या रॅपिड फायरच्या थोडी बाजूला जाते मी, पुढच्या प्रश्नाच्या अगोदर एकच विचारते की एखाद्या कंपनीमध्ये एक खूप वरची पोझिशन रिकामी झालेली आहे, ओके, पण त्या कंपनीतला कोणीही खरं तर त्या पोस्टसाठी लायक नाहीये तितका, तर त्यावेळेला तू बाहेरनं माणसाला आणशील का तिथल्याच जो सर्वात वरच्या पोस्टला असेल त्याला वरती करशील? पण आपण दोन्ही गोष्टी, यू कांट हॅव बोथ द थिंग्स. यू कांट हॅव द केक अँड ईट इट टू. जर का कोणीच लायक नाहीये त्या पोस्टसाठी, तर ती पोस्ट वेगळीच आहे किंवा वेगळी बनवण्यात आली आहे. आणि वेगळी पोस्ट जेव्हाही बनवतो किंवा वेगळी असली तर टॉप मॅनेजमेंटला कॉन्फिडन्स मध्ये घ्यायलाच पाहिजे किंवा इथे कुठेतरी माणूस बसणारी ही पोस्ट जनरेट झाली आहे किंवा ही पोस्ट रिकामी पडली आहे. ओके. माणूस वेगळा पाहिजे. म्हणजे तुझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवी याला हायरार्की मधली ती जस्ट वरची पोस्ट आहे, पण त्याला यू विल से क्लिअरली की नाहीये तुझी ही पोस्ट, तू या लेवलला आता नाहीयेस, इथे बाहेरून माणूस येणार आहे. हो, जर ती पोस्ट युनिक असेल, वेगळी असेल तर, आणि यांनी कन्फर्मेशन दिलं असेल की तो ग्रो होणार नाहीये किंवा त्याची क्षमता, असं कोणी स्वतः सांगणार नाही ना की मी नाही ग्रो होणार आहे. गरजच नाही. दाखवून नाही दिलंय. पर्यंत आपण एवढं डिस्पॅशनेट का असावं? वी शुड बी देअर विथ द पर्सन एव्हरी डे सो दॅट वी आयडेंटिफाय हिज इनॅबिलिटीज ऑर ॲबिलिटीज. यू डोंट हॅव टू एक्सपेक्ट आज हिम की तू करू शकशील का. मग मी काय केलं, मी कंपनीमध्ये त्या जागेवरती होतो, सतत प्रत्येक माणसाच्या क्षमतेबद्दल मला सगळ्यात जास्ती माहित असलं पाहिजे.
विशेष करून डॉक्टर त्याला विचारण्यापेक्षा मला त्या गोष्टीची जाण असली पाहिजे की हा करू शकेल की नाही, त्याला बरोबर. विचारणं खूप. ओके. तर रॅपिड फायर मधला पुढचा प्रश्न आहे, जर एखादा कर्मचारी कंपनीचा नियम मोडून कंपनीचा मोठा फायदा करून देतोय, तर त्याला तू शाबासकी देणार का मेमो देणार? म्हणजे शाबासकी. प्रोसेस का रिझल्ट? शाबासकी देणार शाबास. कंपनीचा नियम मोडून. ओके. मला जेम्स बॉन्ड आणि रॉ अतिशय प्रिय आहे. ओके. प्लीज कायदे काही दायरे में से नहीं होती. पण हे एक आहे की कायदा मोडावा नाही लागणार याची दक्षता पण घेणं माझं कर्तव्य आहे. पुढचं. ओके. पुढचा प्रश्न, जर एका सॉफ्टवेअरमुळे 10 लोकांचं काम अधिक अचूक आणि स्वस्त होतंय, तर तू बिझनेस म्हणून सॉफ्टवेअर निवडशील का अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणून 10 कर्मचाऱ्यांची घरं? 10 कर्मचाऱ्यांची घरं डिपेंड्स. बापरे. मी भारतातून हे उत्तर दिलं. स्वीडनमध्ये असतो तर मी नक्की ते सॉफ्टवेअर निवडलं, तिकडे माणसंच नाही काम करायला. बरोबर आहे. ओके. राईट. ओके. पुढचा प्रश्न आहे, टीम मध्ये शांतता राखण्यासाठी थोडं गोड बोलणं चांगलं असतं का कटू असलं तरी सत्य बोलणं? फीडबॅक की डिप्लोमसी? क्लीन डायरेक्ट बोलणं. कडू गोडचा प्रश्न नाही. जे सत्य आहे ब्रुटल ते. ऑनेस्टी. त्यांना कडू वाटलं तरी काही फरक नाही पडत, कडू तर कडू असतो. फुल ट्रान्सपरन्सी. ओके. जगामध्ये आज सगळ्यात जास्त कमतरता कसली आहे? चांगल्या नेत्यांची कमतरता आहे की चांगल्या नियम पाळणाऱ्यांची कमतरता आहे? लीडरशिप की फॉलोअरशिप? कसली कमतरता आहे? हे रॅपिड फायरचा प्रश्न आहे, त्यामुळे मी उत्तर देतो थोडक्यात. चांगले लीडर्स कमी आहेत. ओके. ओके. पाठी टाकणारे भरपूर आहेत, त्यामुळे बरोबर. फॉलोअर्स लीडर्स कमी आहेत. ओके. 9वा प्रश्न आहे, जास्त भीती कशाची वाटते? आहे ती स्थिती म्हणजे स्टेटस को बदलण्याची की आहे तिथेच थांबून राहण्याची? स्थैर्य की बदल? भीती कसली वाटते? भीती कसली वाटते? कोर्स स्थैर्याची. स्थैर्याची. येस. हो. म्हणजे सगळ्यांना स्थैर्याचीच भीती बाळगली पाहिजे. हो. ओके. जब कुछ नहीं हो रहा है हम्म. तब सबसे डेंजर सिच्युएशन. ओके. हा लास्ट प्रश्न आहे रॅपिड फायरचा. प्रगतीसाठी माणसाने स्वार्थी असणं गरजेचं आहे की परार्थी असणं गरजेचं आहे? म्हणजे स्वतःचा विचार की समूहाचा विचार प्रगतीसाठी? प्रगतीवर डिपेंड होत आहे. स्वतःची प्रगती करायची तर पैशाची प्रगती करायची तर अजिबात नाही, स्वतःचा विचार करा. म्हणजे भौतिक प्रगती आहे त्यासाठी फक्त स्वार्थ बघावा. ओके. इतरांचं अजिबात बघू नाही. पण मला भौतिक काय प्रगती सुद्धा दुसऱ्यांच्या प्रगतीत डिपेंड नाही होत, को डिपेंडन्सी नसते. स्वतःची प्रगती जरी करायची असेल, भौतिक प्रगती, तरी दुसऱ्याच्या प्रगतीमुळे आपल्या प्रगतीला चालना नाही का मिळत? हो, त्याला म्हणतात कोलॅबरेशन. ओके. पुरतं त्याच्यासोबत सलोख्य करायचं, कारण की भौतिक प्रगती हवी आहे. इट इज देअर टिल द नेक्स्ट प्रमोशन इन्क्रीमेंट ओनली. पुढच्या एप्रिल मे पर्यंतच येते. त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने वागावं. तो स्वार्थ आहे ना. राईट. खूप छान वाटलं. खूप काय काय तुझ्याकडनं एक वेगळा दृष्टिकोन मिळाला एकतर, आणि खूप छान तू समजावून सांगितलंस प्रत्येक मुद्दा आणि त्याच्यावरती खूप छान भाष्य केलंस. त्यामुळे तू या कुतूहलविद स्वातीमध्ये आलास आणि इतकं छान सगळ्यांना सगळं समजावून सांगितलंस, त्याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद मनापासून. थँक्यू. या विषयाला महत्व दिलं म्हणून तुझे पण अनेक धन्यवाद. अँथ्रोपॉलॉजी, कल्चरल किंवा एथनॉलॉजी या विषयांना महत्व अजून मिळावं आणि खूप सगळे असे लोक विद्यार्थी व्हावे किंवा अभ्यासक व्हावे माझ्यासारखे, माझ्याहून मोठे, मी तर काही नाही, अशी आपण इच्छा ठेवू. येस.